नमस्कार मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो. आज आपल्या बरोबर नेहमीप्रमाणे जोडले गेलेले आहेत डॉक्टर अशोक राणा सर. अ, मला वाटत नाही की डॉक्टर अशोक राणा सरांची आपल्याला नव्याने ओळख करून द्यायची गरज आहे. कारण मराठी दर्शनवर ऑलरेडी आपण त्यांचे अनेक विषयांवर विवेचनपर व्हिडिओ पाहत आलेलो आहे. त्याचबरोबर अनेक वाचकांनाही माहिती असेल की त्यांनी जवळजवळ 80 पुस्तकं लिहिलेली आहेत. काही वाचकांनी ती वाचलेली ही असतील. त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा सर हे इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ, मूर्ती अभ्यासक, संस्कृती अभ्यासक आणि धर्म अभ्यासक, भाषा अभ्यासक अशा अनेक विषयांवर त्यांचं ज्ञान आहे. अ, नमस्कार सर, मराठी दर्शनवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हा सर. सर, आपले व्हिडिओज अनेक विषयांवर ऑलरेडी तुम्ही विवेचन केलेलं आहे मराठी दर्शनच्या माध्यमातून. परंतु एक मुलाखत अशी आपला प्रवास, आपला संघर्ष त्याबद्दल घ्यावीशी वाटत होती. त्यामुळं तुम्हाला मी बरेच दिवस झालं मी म्हणत होतो एक मुलाखत घ्यायची आहे. तर मला जाणून घ्यायचं होतं की तुमचं म्हणजे साहित्याकडे कसं वळालात, एवढी पुस्तकं लिहिण्यामागचं प्रेरणा काय होती, तुमचं बालपण त्याबद्दल काय सांगता येईल सर? नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अशोक राणा. आता हे जे 2-3 प्रश्न आपण विचारले, त्यातलं पहिलं जे आहे, पहिला प्रश्नाचं उत्तर आहे बालपण. तर मी अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहर आणि या शहराचा जो मुख्य भाग आहे तो परकोट ज्याला म्हणतात, आणि बरेचदा त्याला परकोटाच्या आतले लोक जे राहतात ते स्वतःबद्दल माहिती देत राहतात, हम गेट के अंदर के है. म्हणजे 4 प्रमुख गेट आहे अमरावतीमध्ये. एक जवाहर गेट, कोल्हापुरी गेट, एक आंबा गेट आहे अंबादेवीपाशी, आणि एक नागपुरी गेट. अशी 4 प्रमुख दार आहेत जी शहराच्या बाहेर जायचे आहे. हे मुख्य शहर आहे, आणि ह्या मुख्य शहराचं जे जुनं नाव कागदोपत्री ते तारखेडा आहे. तारखेडा हे मूळ अमरावती, आणि या तारखेड्याचा जो परिसर आहे तो अगदी विदर्भ महाविद्यालया पर्यंत आहे. आणि राजापेठ नावाचं एक गाव होतं पूर्वी, आणि सुकळी नावाचं गाव होतं. अशी 3 गावं मिळून अमरावती शहर बनलेलं आहे. तर त्यामध्ये तारखेडा या विभागात माझा जन्म 28 नोव्हेंबर 1955 रोजी झाला. आता हे जे हा जो दिवस आहे हा महात्मा फुले यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे. आणि पुढे जेव्हा मला कळलं की आपला जन्मदिवस आणि महात्मा फुलेंची पुण्यतिथी ही एका दिवशी येते, तेव्हा महात्मा फुलेंशी माझं नातं असं भावनिकदृष्ट्या जुळलं. पण हे अचानक काही जुळलं नाही. मी ज्या भागात राहत होतो तो भाग जो आहे, तो वारकरी संप्रदायाच्या प्रभावाचा भाग आहे अजूनही. आणि आमच्या घरासमोर एक मारुती मंदिर आहे. आता आमचं घरही राहिलं नाही आणि ते जुनं मारुती मंदिर राहिलं नाही. आता खूप मोठा बदल त्यात झालेला आहे. मी दोन्ही बदल काही पाहिले नाही, बरेच दिवस मी त्या भागात गेलो नाही. तर आम्ही आमचं पूर्ण कुटुंब, माझी आई वडील, मोठा भाऊ गंगाधर राणा आणि लहान भाऊ चंद्रशेखर, आम्ही सगळे त्या मंदिरामध्ये जे जे काही उपक्रम होत होते त्या उपक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी राहत होतो. विशेषतः कार्तिक महिन्यामध्ये जी काकड आरती होते वारकरी संप्रदायामध्ये, तर त्याची एक दिंडी निघते. तर ती दिंडी आमच्या या मंदिरात येत होती. आणि तेव्हा त्याचं नियोजन माझ्याकडे, माझ्या आईकडे, सगळ्यांकडे होतं. हरिश्चंद्र पाटील नावाचे एक पाटील होते पूर्वी अमरावतीचे, तारखेड्याचे म्हणूया आपण. तारखेडा हे जुनं गाव आहे. तर त्यांच्या घरापासून ती दिंडी अजूनही निघते, आणि एक टप्पा जो असतो तो आमच्या ह्या घरासमोरच्या मारुती मंदिरापासून जातो. तर हा सगळा परिसर जो आहे तो त्या दिंडीच्या अवतीभोवती केंद्रित झालेला आणि धार्मिक वातावरणात वावरलेले अनेक लोक अजूनही त्या भागात त्याच संस्कारात मांडले आहेत. आमच्या भागाचं एक वैशिष्ट्य असं की आमचा जो जिथे माझं घर होतं, जिथे माझा जन्म झाला, त्याच्या डाव्या बाजूला मुस्लिम एरिया आहे, आणि उजव्या बाजूला तेलीपुरा आहे. प्रामुख्याने तेली समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. इतरही जातींचे लोक आहेत, आणि मागे ब्राह्मणपुरा आहे, त्याला बामणीपुरा आम्ही लहानपणी म्हणत होतो. तर अशा तऱ्हेने सगळ्या जाती आणि धर्म यांचा समन्वय असलेला हा परिसर होता. त्यामुळे सगळे लोक एकत्र येऊन अनेक कार्यक्रमात सहभागी होत होते. कुणालाही आपल्या जातीची जाणीव होत नव्हती. आता जे जास्त संख्येने आहे त्यांना होत असेल, किंवा त्यांचं प्रभुत्व होतं काही काही विशिष्ट भागात असेल, किंवा मुस्लिमांचा एक भाग होता तर त्यामध्ये मुस्लिमांचाही प्रभाव होता, पण आमचा संपर्क होता. म्हणजे आम्हाला असं वेगळे ते वाटले नाही. आज जे वातावरण आपण धार्मिक पर्यावरण जे अनुभवतो आहोत तसं वातावरण तेव्हा नव्हतं.
पण त्या भागात काही दंगे होऊन गेलेले आहेत. आणि दंगे होऊन गेल्यामुळे काही लोकांच्या मनात मुस्लिमांबद्दल तिरस्कार राहणं स्वाभाविक आहे, आणि मुस्लिमांना हिंदूंबद्दलची भीती, ह्या दोन्ही गोष्टी. आणि आमच्या भागात तीन प्रकारचे मुस्लिम होते, एकाच प्रकारचे मुस्लिम नव्हते. मी ज्या तेलीपुऱ्याचा उल्लेख केला, त्याला लागून नालसापुरा नावाचा एक मोहल्ला होता. त्यात वेगळ्या प्रकारचं एक वातावरण होतं. आणि तालापुरा, तलाव असेल किंवा तरी तलाव असेल तिथे, तर तालापुरा नावाचा एक मुस्लिमांचा एरिया आहे. तिथे विशिष्ट प्रकारचे मुस्लिम. आणि ज्या शाळेत मी शिकलो, गव्हर्नमेंट अकॅडमिक हायस्कूल, ही अतिशय जुनी शाळा 1876 मध्ये स्थापन झालेली. त्या शाळेत जाताना आम्हाला एका विशिष्ट मुस्लिम मोहल्ल्यातून किंवा त्या परिसरातून जावं लागे. तर तिथे राहणारा जो मुस्लिम वर्ग होता तो विशेषतः चांभार काम करणारा किंवा कातडी कमावणे हा जो प्रकार असतो. तर त्यामुळे आमचे बरेच मित्र त्या जातीचे, त्या धर्माचे, एक मुस्लिमांची एक जात आहे ती. तर त्यांचा संबंध माझा होता. आणि ज्या नालसापुराचा मी उल्लेख केला, तिथे नाल साहेब म्हणजे एक सवारी निघत असे, घोड्याची नाल, आणि त्या नालीशी संबंधित काहीतरी असेल ते. तर तिथे त्या सवारी जी असे, म्हणजे विशेषतः मोहर्रमच्या काळामध्ये, मोहर्रम हा दुःखाचा काळ आहे मुस्लिमांसाठी. तर त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होत होतो. म्हणजे असं वाटत नव्हतं की हा आपल्या धर्माचा भाग नाही. आणि आम्हाला कोणी सांगितलं नाही. उलट माझी आई असं म्हणायची की ही सवारी म्हणजे एक देवीच आहे, देवीचाच एक प्रकार आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं एक फार समंजस वातावरण होतं. पण दंगे झाले. माझ्या समोर एक दंगल झाली होती 1986 मध्ये. त्या वर्षी माझं लग्न झालं आणि नुकताच आम्ही दिवाळीत गेलो होतो. तर तिथे माझा एक मित्र होता लहानपणचा. तो ज्या भागात राहत होता तिथे त्याचं एका मुस्लिम मुलाशी भांडण झालं. ते दोन्ही जुगारी होते आणि त्या भांडणाने एकमेकावर दगडफेक त्यांनी केली. आता अशा प्रकारची दगडफेक आम्ही नेहमीच करत होतो. म्हणजे त्यात की आमच्यासाठी नवीन नव्हतं. भांडणं झाली की दगड मारायचे एकमेकाला. अगदी आमच्या दोन भावात जरी भांडणं झाली तर आम्ही एकमेकाला दगड मारून दोन 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 टोकांवर जाऊन, आणि मग लोक पाहत राहायचे तमाशा तो. आणि आम्हाला त्याचं काही वेगळे पण वाटत नव्हतं. आता हे साधं भांडण होतं जे दोन भावामध्ये होतं. पण त्याचा फायदा शिवसेनेच्या लोकांनी त्या काळात घेतला. आणि मग त्यांनी आमच्या घराच्या मागे एक मस्जिद आहे, आणि त्या मस्जिदीला लागून एक शिवालय आहे, त्याला सोमेश्वर मंदिर म्हणतात. मी अनायासे आमच्या घराच्या गच्चीवरून त्याचं एक पेंटिंग काढलं होतं. तेव्हा मस्जिद आणि मंदिर एकत्र असलेलं ते चित्र होतं. तर असा एक सलोखा ज्या वातावरणात, ज्या परिसरात होता, तिथे त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या, जो ठाणे जिल्ह्यातला कार्यकर्ता होता आणि मुळात तो अमरावतीचा होता, पण तिथे जाऊन आला होता. कदाचित आनंद रिघेच्या तालमीत वाढलेला असेल तो. तर त्यांनी ते एक 4-5 लोक की 15-20 लोक आले, एकत्र केले आणि त्या मस्जिदीवर दगड मारले. त्यांनी दगड मारल्यामुळे मग मुस्लिमांनी सुद्धा मग शिवमंदिरावर दगड मारले. इतके वर्ष जो सलोखा होता त्या परिसरातल्या लोकांमध्ये, तो अशा तऱ्हेने नाहीसा झाला. पण ही दंगल बराच काळ चालू राहिली आणि विशेषतः बाहेरून आलेले लोक जे होते ते त्या दंगलीत सहभागी होते. आणि आम्ही ज्या परिसरात राहत होतो तिथे एक रास्त किंवा स्वस्त सरकारी धान्याचं दुकान होतं, आणि ते एका मुस्लिम नगरसेवकाच्या ताब्यात होतं, आणि तो खूप समंजस होता. मला आठवत त्याचं नाव सत्तार भाई आम्ही त्याला म्हणत होतो. तर त्याच्याकडे आमचं जाणं येणं होतं, त्यामुळे त्या एरियात आम्ही सहज जात होतो. म्हणजे असं मुस्लिम एरिया वेगळा आहे बा आणि हिंदू विरोधी आहे असं काही वातावरण नव्हतं. पण दंगल बाहेरच्यानी पेटवली होती, हिंदूंकडूनही बाहेरच्यानी पेटवली होती, मुस्लिमांकडून सुद्धा बाहेरच्या लोकांनी पेटवली होती. तर मी आणि माझा लहान भाऊ चंद्रशेखर राणा, आम्ही दोघेही मग रात्रभर जागून त्या लोकांना समजावून सांगत होतो की तुम्ही बाहेरच्या लोकांना तुमच्या भागात येऊ देऊ नका आणि आपण शांतता राखूया. असं सामंजस्याने आम्ही शांतता राखण्याचं काम त्या काळात केलं होतं. ती पहिली दंगल मला अजूनही स्मरणात आहे. बराच मोठा काळ झालेला आहे, 39 वर्ष आता त्याला होत आहेत. तर या दंगलीच्या वेळेस माझ्या भावाने असंच तो बाहेर गेला असताना एका कंडक्टरला, पाईप चालत होता तो, आणि तेव्हा एसटीच्या लोकांनी म्हटलं होतं जे मुस्लिम आहेत त्यांनी काही नोकरी यायची गरज नाही, आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा. तर त्याला त्यांनी घरी पोचून दिलं होतं. आणि ज्या भागात पोचून दिलं त्याच भागात दुसऱ्या दिवशी दोन हिंदूंचा बळी घेतला गेला. मुस्लिमांनी त्याला मारलं, दगडाने ठेचून मारलं. अतिशय ज्वलंत असं हे वातावरण होतं. ज्वालाग्राही ज्याला म्हणूया आपण. अशा वातावरणात आम्ही शांततेने लोकांना शांत करत होतो, कारण आमच्यावर संस्कारच होता की आपण काही वेगळे नाहीये. त्यांच्या उत्सवात आम्ही सहभागी होत होतो, आमच्या उत्सवात ते सहभागी होत होते. अगदी गणपती उत्सवात सुद्धा मुस्लिम लोक सहभागी होत होते.
तर अशा वातावरणात मी वाढलो. मला हे चांगलं अ, वातावरण लहानपणी मिळालं. ओके. सर मग हे आता तुम्ही सांगितलं सगळ्याच जातीचा माहोल म्हणजे सगळ्याच जाती धर्माचे लोक होते आजूबाजूला तुमच्या राहायला. तर सर ते अशा किती दंगली पाहिल्या तुम्ही आणि त्याच्यामुळे तुमच्या बालपणावर किंवा तुमच्या शिक्षणावर कधी परिणाम झाला का याचा किंवा कायमच तणावाचं वातावरण राहिलं राहतं का असं काय त्याबद्दल सांगता येईल का? आता तुम्ही सोडा पण इतरही बालक असतील तुमचे मित्र असतील त्यांच्यावर काय परिणाम होत होता का या दंगलींचा वगैरे किती दंगली पाहिल्या तुम्ही तिथं? मी पाहिलेली तशी ही पहिलीच दंगल. नंतर मग बरेचदा ताण तणाव अमरावतीत वाढत गेले. आता तर त्याला एक टोक गाठलं गेलाय. पण यातून अच्छा. एक असा वर्ग तयार झाला जो मुस्लिम विरोधी आहे. आणि मी बरेचदा आता अलीकडल्या काळात 10-15 वर्षामध्ये किंवा 20 एक वर्षामध्ये मुस्लिमांच्या अनेक उपक्रमात सहभागी झालो आहे, जमात इस्लामीच्या आणि इतरही ठिकाणी. आणि तेव्हा त्यांना वाईट वाटायचं की हा माणूस बा असा मुस्लिमांसोबत का राहतो, यांच्या कार्यक्रमात का सहभागी होतो. तर हे दुःख त्यांना आहे. पण आपण वर्षानुवर्षी ज्या भागात राहिलो तिथे कधी दंगली होत नव्हत्या, आणि या दंगली बाहेरच्या लोकांनी घडवल्या हे मी त्यांना वारंवार सांगितलं. तर अर्थात ते पटणं काही शक्य नव्हतं. कारण थोडस भावनिक लोक असतात आणि विशेषतः वैचारिक बैठक नसतेच. आता वैचारिक बैठकून मला एक गोष्ट आठवली. 1973 मध्ये आमच्या भागात म्हणजे ज्या भागात मी राहत होतो तिथे एक माळीपुरा सुद्धा आहे, ज्या भागात हरिश्चंद्र पाटलाचा वाडा आहे. तिथे मोठा गणपती बसतो, 400 वर्षापासूनचा तो गणपती उत्सव आहे. फार अमरावतीचा मुख्य उत्सव तो मानला जातो. त्याची मिरवणूक सुद्धा फार मोठी असते. तर त्या माळीपुऱ्यात एक महात्मा फुले वाचनालय काढलं तिथल्या लोकांनी. आणि तेव्हा मी सहजपणे आमच्याच भागातलं वाचलेलं असल्यामुळे एक उत्सुकता होती. तर मी तिथे महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं. आणि याच वर्षी 1973 चाच काळ आहे. मी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात होतो. तर त्या शिवाजी महाविद्यालयात माझं पहिलंच वर्ष होतं कॉलेजचं. ते मला खूप आनंद होता की शालेय जीवन संपून एक महाविद्यालयीन जीवन आपण अनुभवतो आहोत. आणि मध्ये खूप अडथळे आले होते शिक्षणात माझ्या. तर ते सगळं पार करून मी त्या कॉलेजला गेल्यानंतर मला महात्मा फुले पुण्यतिथी त्या ठिकाणी ऐकायला मिळाली. त्यातले वक्ते आठवतात, नलिनीताई लडके ह्या तेव्हा वक्त्या होत्या. आणि अमिताभ नावाचे एक जे मोठे लेखक होते ते सुद्धा त्या ठिकाणी होते. त्या फुले आंबेडकरांचा विचार पहिल्यांदा मला त्या ठिकाणी ऐकायला मिळाला. पण तेव्हा माझी मानसिकता नव्हती, जे फुले आंबेडकरांचा विचार ऐकण्याची मानसिकता नव्हती. मी अतिशय धार्मिक माणूस होतो, कारण 73चा जो काळ होता त्या काळात मी कीर्तन करत होतो आणि प्रवचन सुद्धा करत होतो. पण मला त्यात तर काही कळत नव्हतं. कीर्तन प्रवचन जरी करत होतो तरी आपण काय सांगतो आहे हे काही मला कळत नव्हतं. फक्त पाठांतर माझं खूप होतं. 1972 मध्ये आमच्याकडे जो भाजी बाजार भाग आहे त्या भागात एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, फार जुनं आहे ते. तर तिथे गीता वर्ग भरत असे बालशिक्षण मंडळाच्या वतीने. त्या गीता वर्गात मी जात होतो. तर 70 ते 72 या दरम्यान ह्या 2 वर्षात मी त्या ठिकाणी गीता शिकलो आणि अख्खी गीता पाठ झाली. आणि आमचे जे गुरु होते भास्करराव जोशी, धर्मरत्न भास्करराव जोशी, यांनी आम्हाला गीता अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने शिकवली. आणि पूर्ण गीता माझ्या पाठ झाली. अनेक प्रवचन मी ते प्रवचनाचं प्रात्यक्षिकही केलं होतं. तर मला एक पुरस्कार किंवा एक पदवी मिळाली होती, गीताभूषण. 1973-72-73 मध्ये धुंडा महाराज देगलूरकर एक मोठं नाव आहे वारकरी संप्रदायामध्ये. त्यांची एक परंपरा आहे, पंढरपुरातही त्यांचं एक प्रस्थ आहे. त्यांच्या हस्ते मला ही पदवी मिळाली. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या सर्वोच्च अशा एका व्यक्तीच्या हस्ते मिळालेली पदवी माझ्याकरता भूषणच होती. आणि मी दररोजच गीतेवर प्रवचन देत होतो अमरावतीतल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये. तर मी धार्मिक व्यक्ती होतो. एका धार्मिक व्यक्तीला अशा तऱ्हेने महात्मा फुलेंचे विचार पटणं शक्य नव्हतं. पण मी सांगितलं की आमच्याच भागात महात्मा फुलेंचा नावाने वाचनालय होतं. आणि त्या वाचनालयात मला महात्मा फुलेंचं चरित्र वाचायला मिळालं. आणि मग मात्र हळूहळू मी महात्मा फुलेंच्या विचाराकडे वळलो. एक प्रश्न की तुम्ही एकदा बोलताना असं म्हणाला होता की आता तुम्ही सांगितलं कीर्तन देत होता तुम्ही. एक कीर्तनकार नारद जे कीर्तनी प्रकार आहे नारदी कीर्तन नारदीय कीर्तन. ते हा हा नारदीय कीर्तन ते कीर्तन देताना काहीतरी एक विनोदी किस्सा घडला होता तुमचा. ते तुम्ही नारदाच्या रूपात काहीतरी कीर्तन देत होता त्याबद्दल तर ऐकायला आवडेल सर. नाही, ही महत्वाची गोष्ट आहे की मी ज्यांच्याकडून मी कीर्तन शिकलो त्यांचं नावच सांगितलं नाही.
त्यांचं नाव होतं कमलाकर बुवा धोंगडे. पण ते औरंगाबादचे असल्यामुळे औरंगाबादकर बुवा म्हणून ते प्रसिद्ध होते आणि पुण्यातच राहत होते. अ, अमरावतीच्या ज्या भाजी बाजार भागाचा उल्लेख मी केला, तिथे लक्ष्मीनारायण मंदिरात त्यांचं महिनाभर कीर्तन होतं. आणि पहिल्या दिवशी मी ते कीर्तन ऐकायला, कोणतंही कीर्तन असलं, कोणतंही प्रवचन असलं, तर आवर्जून मी ऐकायला जात असे. मला खूपच आवड होती, कारण माझी आई खूप धार्मिक होती. आणि आमच्याच भागात, भाजी बाजार भागात, मुरलीधर मंदिर आहे. त्या मुरलीधर मंदिरात हा चातुर्मासामध्ये भागवताचं पारायण वगैरे होत असे. त्यातही प्रवचन होत असे, तर ते ऐकायला मी लहानपणी जात होतो. अर्थात त्या झोपत असे मी, आणि मला काही ते त्यातल्या कथा आता आठवतात, पण फारसं काही मी ते ऐकलेलं आठवत नाही. पण हे जे कमलाकर बुवा औरंगाबादकर आले, त्यांनी पहिल्या दिवशी जाहीर केलं की कोणाला कीर्तन शिकायची इच्छा असेल तर या. मग त्या मंदिराच्याच एका खोलीमध्ये वरच्या मजल्यावर ते राहत होते, आणि त्याच ठिकाणी त्यांनी कीर्तन वर्ग केला. 4-5 जण आम्ही कीर्तन शिकायला तिथे जात होतो. आणि जेव्हा महिना झाला, 1 महिन्यानंतर आम्हाला ते कीर्तन त्याने शिकवलं. म्हणजे पूर्वरंग निरूपण कसं करायचं, उत्तर रंग कसा, उत्तर रंगात कथा निरूपण असते, आणि मग गाणी कशी म्हणायची. ते गाण्यातल्या चाली ज्या होत्या त्या संगीतातल्या रागांमध्ये होत्या. त्यामुळे संगीत न शिकताही मला आधीच ते गाणं शिकता आलं. म्हणजे अगदी मेघ मल्हार सारखा राग असेल, किंवा दरबारी कारंडा असेल, किंवा वसंत, किंवा भैरवी सारखी भैरवी सारखी रागिणी किंवा राग असेल, हे शेवटी भैरवीतच शेवट करायचा असतो त्या कीर्तनाचा, त्यामुळे भैरवी आवश्यकच असते. असं मला अतिशय लहानपणी, मी 16-17 वर्षी ते ऐकायला मिळालं. आणि मग त्याचं प्रात्यक्षिक झालं. लक्ष्मीनारायण मंदिरात शेवटल्या दिवशी प्रात्यक्षिक झालं. तर तो जो माझा अनुभव आहे तो लक्षात राहण्यासारखा आहे. कारण कीर्तनकार जो असतो, नारदीय किंवा हरदासी कीर्तनकार, त्याला काही लोक पुणेरी कीर्तन असंही म्हणतात, पण हरदासी कीर्तन हे प्रसिद्ध आहे. तर तिथे जेव्हा कीर्तन संपतं, तेव्हा तो कीर्तनकार स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो. राम 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 राम, काही 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 काही, आणि लोक पाया पडायला येतात. तर माझ्या त्या कीर्तनात बासरी वाजवणारे जे गृहस्थ होते, ते जे आसरकर बासरी आहे, जगात प्रसिद्ध आहे, इतर देशामध्ये जाते, त्याचे मालक स्वतः बासरी वाजवत होते. तबलावादक सुद्धा त्या महल्ले म्हणून होते, ते अतिशय प्रसिद्ध तबलावादक होते अमरावतीतले. आणि स्वतः कमलाकर बुवा औरंगाबादकर हे हार्मोनियम वाजवत होते. अतिशय आनंदाचा सोहळा होता. आणि 15व्या 16व्या वर्षी अशा तऱ्हेने कीर्तन करायला मिळणं. पण माझ्या आईने धोतर नेसून दिलं होतं मला, कारण धोतर नेसावंच लागे ना. टोपी वगैरे घालत असे मी, तेव्हा उपरणं वगैरे असायचं. तर ते धोतर सुटलं, आणि मला प्रश्न पडला, आता गोलगोल कसं फिरायचं. स्वतःभोवती प्रदक्षिणा काढण्याची एक पद्धत हरदासी कीर्तनामध्ये आहे. तर मी जागी बसूनच गेलो. कीर्तन संपल्यावर काहीच न बोलता चुपचाप बसून गेलो. लोक पाया पडत होते. आता 15 वर्षाच्या एखाद्या नवतरुणाच्या पाया पडणारे लोक, आणि ते का बसले हे लोकांना नाही कळलं. पण आमचे ते कमलाकर बाबा म्हणाले, तू का बसला? म्हटलं, मी त्यांना सांगितलं की माझं धोतर सुटलं होतं, मला काही करता नाही आलं. तर हसले ते. फार छान गृहस्थ होते. अगदी अमेरिकेत वगैरे कीर्तन वगैरे करायचे, मोठं नाव होतं. तर हा पहिल्याच कीर्तनाचा हा माझा जो किस्सा आहे, तो असा मजेदार आहे. मी कुठे सांगितला नाही, पण पहिल्यांदाच आपल्या पुढे हे सांगतोय. धन्यवाद. सर, तुम्ही सांगितलं की महात्मा फुलेंचं व्यक्तिचित्रण ऐकून तुम्ही, म्हणजे त्यांचं आत्मकथन जे आहे, त्यांचं साहित्य वाचून तुम्ही धार्मिकतेतून त्यांच्या विचारांकडून वळालात. तेव्हा शॉक होता, म्हणजे एवढा आपण देवधर्म करायचो आणि अचानक ते महात्मा फुलेंचे विचार बदल झाल्यावर तर काय अनुभव होता नेमका, ते त्याबद्दल काय सांगता? अ, म्हणजे सगळ्यात मोठा धक्का माझ्या आईला बसला. आणि वडिलांना सुद्धा. वडील हे काही फार धार्मिक नव्हते. उलट उलट कबीरांचे जे भजनं वगैरे ते म्हणायचे. आमची सकाळ जी व्हायची ती त्यांच्या भजनानी व्हायची. ते गायचे म्हणजे संगीत वगैरे त्यांनी काही शिकलं नव्हतं. पण कबीराची भजनं ती गायचे आणि आम्हाला उठवायची. त्यांची एक पद्धत होती. ते ह्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या कार्यक्रमात ते काही फारसे सहभागी राहत नव्हते. कोणत्या धार्मिक कार्यक्रमात, कारण ते व्यापारी वर्गातले होते, आणि सहज त्यांना इतका वेळ मिळत नव्हता आपलं काम करत. पण आईला मात्र खूप धक्का बसला की एक धार्मिक मुलगा, ज्याला प्रतिष्ठा होती, आणि तो एकदम नास्तिक झाला. तर नास्तिक होण्याला एक कारण घडलं. म्हणजे नास्तिक मी झालो ते महात्मा फुलेंचे विचार वाचूनच झालो असं नाही. तर 1975, म्हणजे 50 वर्षापूर्वी आणीबाणी लागू झाली.
आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये काही लोक आमचे मित्रमंडळी जे छात्र युवा संघर्ष वाहिनीत होते जयप्रकाश नारायणच्या, ते भूमिगत झाले. आणि आमच्या घराच्या बाजूला कुबडेंचा वाडा आहे. कुबडे हे सराफ प्रसिद्ध आहे अमरावतीमध्ये. अमरावतीला काँग्रेस नगर ही जी वसाहत वसवली पहिल्यांदा हे महादेवराव कुबडे यांनी, आणि त्यांचा मोठा वाडा. आणि त्यांचा जो मुलगा आहे विजय कुबडे, तो संघर्ष वाहिनीतल्या ह्या आमच्या मित्रांचा मित्र होता. तो ते भूमिगत रूपात त्या ठिकाणी अनेक मंडळी राहायचे. चंद्रकांत वानखडे, एक आपले सुरेश खैरनार होते, आणखी अरविंद मेहता वगैरे ही मंडळी तिथे भूमिगत राहायची. आणि चंद्रकांत वानखडेंचे जे आजोबा होते म्हणजे आईचे वडील, हे कीर्तनकार होते. आणि त्यांचे जे गुरु होते भामकी महाराज जयराम बाबा विवरेकर, तर हे माझ्या आईचे गुरु होते. म्हणजे त्या अर्थाने ते त्यांचे आजोबा आणि माझी आई हे गुरुबंधू गुरु बहीण असं नातं होतं. त्यामुळे चंदू वानकडे हा त्यांचा नातू आहे, तर मग त्याला ते घरी जेवायला बोलवायचे. तर बरेचदा ही सगळी मंडळी आमच्याकडे जेवायला यायची. तर मी त्यांचे विचार ऐकले होते, पण मला माहित नव्हतं हे नेमकं काय करतात. पण मी चित्र काढत होतो. पण त्या काळात माझं शिक्षण चालू होतं. 1976 मध्ये आर्ट टीचर डिप्लोमा मला मिळाला, आणि मी घरी चित्र काढायचा. ही चित्र त्यांनी पाहिली, आणि मग ती मंडळी असं मला म्हणाली, चंदू वानखडे म्हणाला प्रामुख्याने. वानखडे हे मोठं नाव आहे. चंद्रकांत वानखडे हे शरद जोशी यांचे सहकारी होते, आणि त्यांचं ते पुस्तक आत्मकथन गाजलंय. आणि एक वक्ते, पत्रकार, लेखक या नावाने सगळ्यांना ते माहित आहेत. तर ते असं म्हणाले की तू चित्र काढतो, तर आमच्याकडे आता एक संपूर्ण क्रांती शिबिर आहे. 1977 मध्ये आणीबाणी उठली 25 जूनला. त्या दरम्यान तिला 1 वर्ष झालं होतं, 2 वर्ष झाली, 2 वर्ष चालली ती आणीबाणी. तर तेव्हा मग ते म्हणाले की याला काही फलक वगैरे रंगवायचे, तू येतो का? तर मला हरकत नव्हती. मी तिथे गेलो आणि संपूर्ण क्रांती शिबिराचा फलक मी रंगवला. आणि नंतर मग आम्हाला एक गावातून मोर्चा काढायचा होता, त्याची फलक तयार केली, जाती तोडा माणसे जोडा वगैरे वगैरे. तर माझ्यासोबत जो होता सहकारी तो निखिल वागळे, आता मोठा पत्रकार आहे. मुंबई दिनांक वगैरे त्यांचे अनेक त्यांनी वृत्तपत्र चालवली. महानगर या दैनिकाचा संपादक होता. आता तो IBN लोकमतला होता मधल्या काळात. तर आम्ही दोघं सोबत होतो. अनेक मित्रमंडळी जे आम्ही त्यात माझ्यासोबत होते. तर मी शेवटी बसून सगळी भाषणं ऐकत होतो. आणि मग माझं पेंटिंगचं काम सुरू होतं, फलक रंगवणे वगैरे. तर त्या दरम्यान माझ्या डोक्यावर असं कपाळात कुंकू राहायचं, असं एकनाथ शिंदेला राहते तसं. आणि नेहरू शर्ट पैजामा अशा रूपात मी राहायचा. आणि माझ्या खिशात गिटार आहे, ती लहानशी गीता, गीता प्रीत. कारण कोणी गीतेवर काही आक्षेप घेतला, काही प्रश्न विचारले, तर उत्तर द्यायला माझ्याकडे ती गीतार आहे. जे हा घ्या पुरावा. माझ्या तर पाठच होती, पण लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे ना. तर अशा तऱ्हेने आमचे वाद त्या कार्यकर्त्यांशी होत होते. बरेचदा ते काही मुद्दाम डिवचायचे मला. सगळे आधुनिक लोक, मी धार्मिक पद्धतीने असा राहायचा जुन्या पद्धतीने. पण हे सगळं सुरू असताना म्हणजे तेवल्या बावल्या म्हणा, हेटाळणी सगळे अनुभव घेतानाही मला जे ऐकायला मिळालं ते फार महत्वाचं होतं. महात्मा गांधींचे फार जवळचे सहकारी होते दादा धर्माधिकारी, यांचं पहिल्यांदा भाषण मी ऐकलं. नंतर बाबा आढाव त्या वेळेस भाषण द्यायला आले होते. पन्नालाल सुराणा होते, राम शेवाळकर, महादेवभाई देसाई जे महात्मा गांधींचे स्वीय सचिव होते, पर्सनल सेक्रेटरी, त्यांचा मुलगा नारायणभाई देसाई, यदुनाथ थत्ते. ह्या सगळ्या मंडळांची भाषणं ऐकल्यावर आणि तिथे ज्या चर्चा होत होत्या, वादविवाद होत होते, त्यातून मात्र माझा बदल झाला. माझ्यात जो बदल झाला तो या सगळ्या चर्चांनी झाला. महात्मा फुलेंच्या पुस्तक वाचून नाही झाला. तर ह्या 8 दिवस हा प्रकार चालला, आणि मी सगळ्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत असे. आणि 8 दिवसात माझ्यात आमूलाग्र परिवर्तन झालं. म्हणजे हे शिबिर जे होतं 1977 मधलं, ते फार महत्वाचं. 1973 मध्येच आणखी मोठी घटना घडली माझ्या दृष्टीने, की पवनार हे जे वर्धा जिल्ह्यातलं अतिशय महत्वाचं गाव आहे, तिथे विनोबा भावे राहायचे. महात्मा गांधींचे जवळचे सहकारी, आणि पहिले सत्याग्रही म्हणून भारतभर त्यांचं नाव आहे. तर तिथे पवनारला गीता प्रचार संमेलन होतं. आणि मी ज्या एका संस्थेशी संबंधित होतो, तखतमल इस्टेट नावाची एक तिथे संस्था आहे, त्यांचं चॅरिटेबल ट्रस्ट सुद्धा आहे. तर त्याचे जे मालक आहेत ते म्हणाले की एक असं शिबिर आहे, तू जातो का? तू धार्मिक माणूस आहे. तर मी गीता प्रचार संमेलनात गेलो, आणि पहिल्यांदाच मला भाषण द्यायला मिळालं. 10 मिनिटं मला मिळाली. माझ्या या पहिल्याच भाषणाचे जे अध्यक्ष होते श्रीमन नारायण हे जमनादास बजाजचे जावई होते, आणि राज्यपाल होते बरेचदा, ऋषभदास राकासारखे, किंवा शिवाजी भावे विनोबांचे जे लहान भाऊ होते ते त्या कार्यक्रमाला होते. रामकृष्ण बजाज हे मोठे उद्योग व्यावसायिक होते, ते संचालन करत होते.
हे सगळं वैभव निर्मला देशपांडे, ज्या पु. ल. देशपांडेच्या कन्या होत्या, आणि पुढे इंदिरा गांधींना त्यांनी खूप मदत केली, आणीबाईच्या काळातही केली, तर नंतरही केली. आणि त्याच दिवशी सकाळी मला 25 डिसेंबर 1973 रोजी, हा दिवस मला महत्वाचा का वाटतो, कारण सकाळी त्या ठिकाणी गीता जयंती साजरी झाली. दुपारी तिथे ईद होती, त्या दिवशी रमजान ईद काहीतरी होती, आणि संध्याकाळी ख्रिसमस होता. एका दिवशी तीन धर्माचे हे सोहळे मी अनुभवले, आणि विनोबा भावे यांची भेट मला घेता आली. नंतर मग त्यांनी मौन धारण केलं, मग मला काही त्यांची भेट झाली नाही. तर विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी ह्या दोन महात्मा गांधींच्या जवळच्या सहकाऱ्यांशी संवाद मला साधता आला. हा माझ्या आयुष्यातला फार महत्वाचा क्षण मला वाटतो, आणि मग मी गांधीजींच्या विचाराकडे वळलो. हाय सर. मला एक विचारायचं होतं, म्हणजे आता एवढी मोठी मोठी नावं घेताय तुम्ही, यदुनाथ हत्ते, विनोबा भावे, बाबा आढाव वगैरे वगैरे. अं, पहिली भेट तुमची कुठल्या मोठ्या व्यक्तीशी झाली, आणि म्हणजे तिथून पुढे तुमचं कुठल्या चळवळींशी तुम्ही जोडले गेला? म्हणजे महात्मा गांधींच्या विचारावर तर तुम्ही चालतच आला, म्हणजे महात्मा फुलेंची पुस्तकं वाचली, तुमच्यात तो बदल झाला, परत महात्मा गांधींकडे वळाला. मग अजून अशा कोणत्या चळवळी आहेत की त्या टप्प्याटप्प्याने तुम्ही त्यांच्याशी जोडत गेला? आणि याबरोबर तुमचं शिक्षण चालू होतं का, कसं होतं ते? कोणती पदवी चालू होती? त्याबरोबर तुम्ही म्हटला माझे थोरले बंधू आहेत, चंद्रशेखर, त्यांचं शिक्षण कसं होतं? थोरल्या बंधूंचा त्यांच्यावर काही प्रभाव होता का? याबद्दल थोडं सांगा. माझे थोरले बंधू गंगाधर राणा, हे लहान भाऊ चंद्रशेखर. तर गंगाधर राणा हे माझ्या वडिलांसोबत काम करत होते, ते व्यापारामध्ये होते, धान्याच्या व्यापारात. त्यामुळे त्यांचं मॅट्रिकच्या पुढे काही शिक्षण झालं नाही, पण लहान भावाचं शिक्षण झालं, त्यांनी डिग्री वगैरे मिळवली. त्यांचा व्यवसाय वेगळा आहे, ते बिल्डर आहेत आणि रिअल इस्टेटमध्ये आहे, अनेक व्यवसाय ते करत राहतात. मोठ्या भावानी मात्र काही फारसा व्यापारामध्ये सहभाग घेतला नाही, पण त्यांची मुलं मोठी झाली. त्यांचा लहान मुलगा आमदार आहे, रवी राणा. त्यांची सूनबाई खासदार होती, नवनीत राणा. तर ते राजकारणात गेले, त्यामुळे मोठा भाऊ हा सुरक्षित झाला, तो काही फारसा तर राजकारणातही आला नव्हता आणि व्यवसाय केला होता. पण तो सोबत सतत राहिला, माझ्यापेक्षा 5-5.5 वर्षांनी तो मोठा होता. आहे होता म्हणजे आहे अजूनही. तर त्यांनी जे प्रेम दिलं मला, म्हणजे वडिलासारखं, वडिलांचं तर होतंच, पण जास्त जवळीक होते. आणि लहान भाऊ चंद्रशेखर राणा हा मात्र लहानपणापासून सोबत असल्यामुळे 2च वर्षांनी तो माझ्यापेक्षा लहान आहे. पण स्पर्धा असते ना, कमी अंतरामध्ये दोन भाऊ असले तर स्पर्धा असते, तर अनेक बाबतीत आमची स्पर्धा होती, भांडणं होत्या, कटकटी होत्या. पुढे अर्थात मोठं झालं आणि सगळं संपलं, ते राहिलं नाही. आणि माझी बहीण आहे एक, ती अमरावतीलाच असते. ती खूपच छोटी आहे, माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान. आणि आई माझी अतिशय धार्मिक असल्यामुळे आणि मला सोबत घेऊन जायची ती प्रत्येक ठिकाणी, मंदिरात वगैरे, त्यामुळे माझ्यावर धार्मिकतेचे संस्कार जास्त झाले. पण हा जो प्रसंग माझ्या वाट्याला आला 1977 मधला, दादा धर्माधिकारी सारखं एक मोठं व्यक्तिमत्व, बाबा आढाव, यंत्रात थत्ते, ही नावं मी ऐकली होती. कारण मी साने गुरुजींच्या कथा किंवा कादंबऱ्या वाचत होतो. यदुनाथ थत्ते हे नाव मला माहित होतं, बाबा आढावही माहित होतं, दारा धर्माधिकारी माहित होतं. पण पुढे विनोबांची प्रत्यक्ष भेट झालीच होती माझी, 73 मध्ये झाली. पुढे मग ते मरण पावले काही वर्षांनी. तर ह्या मोठ्या लोकांसोबत मग पुढे अभयबंग जे आहेत, गडचिरोलीला सर्च नावाची त्यांची संस्था आहे, त्यांचे जे वडील आहेत ठाकूरदासजी बंग, यांचाही माझा परिचय झाला. तेही महात्मा गांधींचे सहकारीच होते. ते महात्मा गांधींच्या बऱ्याच सहकाऱ्यांशी माझ्या भेटी झाल्या, पण सगळ्यात महत्वाचं नाव आहे, मी आता विसरलो, ते सांगायलाच पाहिजे. 1973 मध्ये माझं भाषण एका व्यक्तीने ऐकलं, त्यांचं नाव होतं एकनाथराव हिरुळकर. आणि गीता प्रचारक म्हणून मी गेलो होतो, हिंदीतलं भाषण होतं माझं, आयुष्यातलं पहिलंच भाषण, तेही हिंदीत. आणि पूर्ण भारतातली गीता प्रचारक आले होते. तर ती व्यक्ती मला भेटली, एकनाथराव हिरुळकर, मला म्हणाले की तुम्ही कुठे राहतो? म्हटलं अमरावतीत राहतो. दोघेही अमरावती करतो, पण भेट नव्हती. मग ते मुद्दाम घरी आले माझ्या, आणि सतत यायचे. आणि मग त्यांनी लहान मुलांसाठी काही उपक्रम केले, शिबिरं वगैरे घ्यायचे, ते गाणी गाण्याचे कार्यक्रम. तर त्या प्रत्येक कार्यक्रमात मला ते घेऊन जायचे. मी चित्रकार होतोच, आणि मुळात पुढे माझं शिक्षणही झालं चित्रकलेचं. तर मी चित्रकलेचे धडे किंवा चित्रकलेचे शिबिरं वगैरे मी घेत होतो. तर एकनाथराव हिरुळकरांचाही माझ्यावर खूप प्रभाव झाला. गेल्या वर्षी ते वारले, 100 वर्षाचे होऊन वारले. तर हे एक फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचं नाव फारसं कुणाला माहित नाही, कारण ते प्रसिद्धीपेक्षा दूर होते, प्रसिद्धीपासून दूर होते. अगदी आम्ही एकदा झोपडपट्टीतल्या आपल्या भिकाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा काढली होती अमरावतीत, 1979 मध्ये. 79 हे जे वर्ष आहे, हे
आंतरराष्ट्रीय बालक वर्ष होतं. तर ह्या मुलांना शिकायला मिळालं पाहिजे म्हणून एकनाथ हेळुकर म्हणाले आपण यांच्या. मग अमरावतीत जो काँग्रेस नगरचा भाग आहे तिथे मालटेकडी आहे. तर मालटेकडीच्या पायथ्याशी एक सर्वोदय कॉलनी आहे, सर्वोदय लोकांनीच केलेली, पण आदिवासी लोक मोठ्यावरच राहतात. तर तिथे गुलाबसिंग उईके नावाचे एक आदिवासी कार्यकर्ते होते. त्यांच्या घरी आम्ही ही शाळा चालवली. पण फार काळ ती चालली नाही, कारण मी मग यवतमाळला आलो आणि आम्ही प्रसिद्धीच्या झोतात राहत नव्हतो, मागे मागे राहत होतो. जे प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक होते त्या शाळेचं श्रेय घेतलं. पण असा एक प्रयत्न आम्ही केला होता की ज्या मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, विशेषतः भिकाऱ्यांची मुलं, भिकारी जरी असले तरी मुलं द्यायला कोणी तयार नव्हते, तर त्यांच्याकरता कपडे आणणं, त्यांच्याकरता पाट्या आणणं, त्यांच्याकरता पैसे गोळा करणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं, ही सगळी धावपळ आम्ही तेव्हा करत होतो. काही मुली सुद्धा तेव्हा एक निर्मला आत्राम हे नाव आठवते मला, हा, ही मुलगी आमच्यासोबत होती. आता ते मुलं कुठे आहेत मला माहित नाही. आणि मी यवतमाळ आल्यामुळे माझा संपर्क अमरावतीशी तुटला 1979. सर मग ती जी शाळा चालू केली तिनं काय व्यापक रूप घेतलं का, किंवा ती शाळा परत पुढे काय झालं, म्हणजे मुलं टिकली का तिथं, ती शिक्षण संस्था म्हणून वगैरे पुढे आता काय स्थिती आहे? नाही, काय झालं की एकतर मी मुख्य कार्यकर्ता होतो त्यातला. मी यवतमाळला माझी नोकरी लागली, मला इथे अँग्लो इंडिया स्कूलला चित्रकला शिक्षक म्हणून मी इथे आलो. आणि मग एकनाथ हेळुकरांनी आपल्यापर्यंत चालवलं बरेच दिवस. आणि गुलाबसिंग उईके नाही, हा, हा, पुरखे 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 नाव त्यांचं. गुलाबसिंग पुरखेनी आपल्या बळावरती बरीच दिवस शाळा चालवली. पुढे आर्थिक मदत त्यांना मिळाली नसेल कदाचित, त्यामुळे ती बंद पडली. अच्छा. सर तुमचं ग्रॅज्युएशन पदवी कोणत्या क्षेत्रात झाली आणि तेच क्षेत्र का निवडलं तुम्ही, त्याबद्दल सांगायचं राहिलं सर. हा, तर ग्रॅज्युएशनची फार गंमत झाली. मी सांगितलं की 1973 मध्ये मी शिवाजी महाविद्यालयात होतो. 72 मध्ये मी मॅट्रिक झालो. पण मॅट्रिकच्या परीक्षेला जायला मला एका पेपरला उशीर झाला, गणिताच्या पेपरला उशीर झाला. आणि त्यामुळे मग मी त्या गणितातच नापास झालो. माझा आवडता विषय होता गणित. पण उशीर झाला आणि मला आत येऊ दिलं नाही, म्हणजे परीक्षा हॉलमध्ये त्या शिक्षकांनी येऊ दिलं नाही. आणि एक तास जवळपास माझा वाया गेला. आणि मग मला पुढे शिक्षण खंडित झालं. आणि अनायासे मग शिक्षण खंडित झालं, काय करायचं. तर मग चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घ्यायला मी गेलो. तेव्हा तिथे सुद्धा वेळ होऊन गेली होती, म्हणजे मला तिथेही प्रवेश मिळाला नाही. मग खाली बसण्यापेक्षा आपण काय करायचं. तर मी शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता मला ही गंमत अशी वाटते की मी खाली बसण्यापेक्षा काय करायचं या उद्देशाने गेलो, पण ते जे महाविद्यालय आहे ते माझ्या आयुष्याला कलाटणी देणार ठरलं. कारण मी तेव्हा मॅट्रिक होतो, झालो होतो पास. पण तेव्हा 10वी मॅट्रिक आणि 11वी मॅट्रिक असे दोन प्रकार होते. 10वी मॅट्रिकला लोअर मॅट्रिक म्हणायचे आणि 11वी मॅट्रिकला हायर मॅट्रिक म्हणायचे. आणि ज्यांनी 10वी मॅट्रिक केलाय, लोअर मॅट्रिक केलाय, त्यांना एक वर्ष विद्यापीठाचा जो प्रवेशाचा काळ होता, म्हणजे BA पार्ट 1 ला जायचं असेल तर एक वर्ष आधी, एक वर्ष करावं लागेल. त्याला प्री युनिव्हर्सिटी म्हणायचे, म्हणजे विद्यापीठात जायच्या आधीचं वर्ष. तर त्या प्री युनिव्हर्सिटी आर्ट हा विषय मी घेतला. मुळात मला सायन्सकडे जायचं होतं, पण हे अनेक गोंधळ अडथळे आले. आणि त्या वर्षी त्या महाविद्यालयामध्ये मला फार चांगले शिक्षक मिळाले. तिथल्या प्राचार्याचाही माझ्यावर प्रभाव होता. NC देशमुख म्हणून प्राचार्य होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे पहिलं महाविद्यालय काढलं ते हे महाविद्यालय होतं. आणि एक बूट नावाच्या, शांती बूट नावाच्या मॅडम होत्या फिलॉसॉफीच्या. फिलॉसॉफी विषय मी घेतला होता. मराठी साहित्य घेतला. इतिहास सुद्धा विषय तिथे घेतला होता मी. आणि इंग्रजी तर असतो साधारणतः. आणि सोशॉलॉजी, समाजशास्त्र, म्हणजे हे जे विषय समाजशास्त्र आणि इतिहास, हे दोन विषय त्याच वर्षी घेतले. पुढे हे विषय मी घेतले नाही. आणि त्या दरम्यान अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात तर्कशास्त्र हा जो विषय आहे त्याचं आधुनिक रूप आलं होतं. त्याला मॉडर्न लॉजिक म्हणतात. आणि त्याचे जे लेक्चर होते DY देशपांडे, फार मोठं नाव आहे, आता वारले ते. महाराष्ट्रातले ते एकमेव असे तेव्हाचे लेक्चर होते ज्यांनी मॉडर्न लॉजिकचा अभ्यास केला होता. त्याला सांकेतिक तर्कशास्त्र, सिम्बॉलिक लॉजिक असे म्हणायचे. तर त्याचं पुस्तक त्यांनी काढलं होतं. तर मला ही माहिती कळलं की तिथे मॉडर्न लॉजिक आहे, तर आपल्याला आणखी शिकायला मिळेल. आणि तिथे संगीत हा विषय आहे. तर ते आणखी माझं आकर्षणच होतं. संगीतातले दिग्गज लोक तिथे शिकवायला होते, बाळासाहेब कासलीकर वगैरे. आणि मराठीतली मोठी नावं होती, म्हणजे विशेषतः वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, हे आमचे प्राध्यापक होते. आणि हेड ज्या होत्या मनुताई नातू, ही मोठी माणसं होती. DY देशपांडे ज्या त्या पत्नी होत्या,
तर तिथे मी गेल्यावर मला रीतसर बरंच शिकायला मिळालं. पण पुढे माझी नोकरी मला लागली शिरदगाव कसबा या गावामध्ये, आणि तिथे मी वर्षभर राहिलो. या शिवाजी कॉलेजची आठवण मला महत्वाची का वाटते, ज्यांनी मला कलाटणी दिली माझ्या आयुष्याला. तर त्या ठिकाणी मला वासुदेव शरण अग्रवाल यांचं पुस्तक वाचायला मिळालं, हर्षचरित एक सांस्कृतिक अध्ययन. आता हे शीर्षक मला आता आठवते, तेव्हा फक्त हर्षचरित एवढंच आठवत होतं. पण त्या पुस्तकातून एवढं कळलं की आपल्या भारताला एक चांगला संपन्न असा इतिहास आहे, कलेचा इतिहास आहे, आणि त्या इतिहासाचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग इतिहासाकडे वळण्याला कारणीभूत ठरलेलं ते एक पुस्तक. दुसरी गोष्ट, एक संभोगातून समाधीकडे नावाचं एक पुस्तक मला वाचायला मिळालं रजनीशांचं. तर रजनीशांच्या एकंदर कार्याकडे किंवा एकंदर त्यांच्या प्रवचनाकडे मी वळलो, आणि मला 73 मध्ये त्यांचं एक प्रवचन ऐकायची संधी मिळाली अमरावतीला. भगवद्गीतेवर तेव्हा ते प्रवचन द्यायचे, आणि आचार्य रजनीश असं त्यांचं नाव होतं, आचार्य रजनीश. भगवान शब्द तेव्हा लागायचा होता. आता त्यांना ओशो वगैरे म्हणतात लोक, तेव्हा ते ओशो हाही शब्द नव्हता. तर ह्या दोन गोष्टी शिवाजी महाविद्यालयामुळे मला मिळाल्या. मग लगेच मला चित्रकला महाविद्यालयात प्रवेश मिळाला 74 मध्ये. तिथे आणखी 2-3 पुस्तकं मिळाली. म्हणजे माझ्या आताच्या वाटचालीसाठी जी 2-3 महाविद्यालय महत्वाची आहेत, त्यात शिवाजी महाविद्यालय, ज्या ठिकाणी इतिहासाची आवड निर्माण झाली, आणि विशेषतः हा जो संभोगाचो समाधीकडे हा ग्रंथ आहे, वेगळ्या अँगलनी तंत्र संप्रदाय, त्यातल्या आणखी ज्या विधी आहेत किंवा कर्मकांड आहेत, याची माहिती मला मिळाली. आणि चित्रकला महाविद्यालयात मला टीका विवेक हा श्रीकेत क्षीरसागर यांचा ग्रंथ वाचायला मिळाला. त्यामुळे साहित्यातले जे अनेक प्रवाह आहेत, कला प्रवाह आहेत, त्या कला प्रवाहांचा परिचय मला झाला. आणखी एक सौंदर्यशोध आणि आनंदबोध नावाचं एक बाळकृष्ण दाभाडेंचं पुस्तक होतं, ते वाचायला मिळालं. आणि आनंद केंटिश कुमारस्वामी यांची पुस्तकं वाचायला मिळाली, आणि जगभरातल्या चित्रकारांची चित्र पाहायला मिळाली. अशा तऱ्हे चित्र, संगीत, संगीताचा संबंध माझा नंतर आला 77 मध्ये. पण आधी हे सगळं मला चित्रकला महाविद्यालयात शिकायला मिळालं. आणि मग विदर्भ महाविद्यालयात मी गेल्यावर तिथे संगीत शिकायला मिळालं, आणि त्याच वर्षी मला नोकरी लागली शिरदगाव कसबा. आता शिरदगाव कसबा हे गाव अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा जवळ आहे, आणि एकच वर्ष मी त्या ठिकाणी होतो. आता इतका मोठा काळ गेला, म्हणजे आता साधारणतः 77ची ही गोष्ट आहे, म्हणजे आता त्यालाही 50 वर्ष होतील. 48 वर्ष झाली आहे. अजून एक गाव माझ्या स्मरणात आहे, नुसतं गावच नाही, तिथले लोक माझ्या स्मरणात आहे. तिथे जे अनेक उपक्रम मी केले, माझी नोकरी केली त्यामुळे, पण त्या उपक्रमामुळे माझं एक व्यक्तिमत्व तयार झालं. शिरसगाव कसबा हे स्वतंत्र प्रकरणच आहे माझ्या आयुष्यातलं, त्यावर आपण केव्हा तरी बोलू. हा, तर सर तुम्ही सांगितलं की तुम्ही चित्रकलेकडे सुद्धा वळालात. मग आता चित्रकलेकडे एक चित्रकार म्हणून एक अनुभव तुमचा कसा होता, त्याचबरोबर तुम्ही संगीताचंही नाव काढलं. संगीताची गोडी कशी लागली आणि त्याचे काही किस्से, कोणती अभंग, कोणती गाणी, कीर्तनं कशी रचली, कशी गायली, हो, हो. त्याबद्दल काय सांगता येईल? फार महत्वाची गोष्ट आहे. मुळात संगीत हा विषय घेण्याचं कारण फार वेगळं झालं. मी ज्या गीता वर्गात शिकत होतो, भास्करराव जोशी आमचे गुरुजी होते. अच्छा. धर्मरत्न त्यांना पदवी होती. त्यांचाही संबंध आर एस एसशी होता. मुळात ते आर एस एसचे होते, पण थोडेसे स्फोटक विचाराचे असल्यामुळं संघाच्या एकंदर कार्यापासून दूर दूर गेले होते. तर त्यांनी गीता वर्ग सुरू केला होता. बाल शिक्षण मंडळ नावाचं एक मंडळ भाजी बाजारात आहे. तसं ते खापर्डे बगीचा जो अमरावतीचा भाग आहे, त्या भागात त्याची मुख्य शाखा आहे. आणि त्यांनी मग तिथे एक बालक मंदिर केलं होतं, आणि योगायोग असा की त्या बालक मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तर माई हर्षे ह्या त्याच्या प्रमुख होत्या, त्या बालविधवा होत्या. तर त्यांनी ह्या शिक्षणाकडे लक्ष गेलं त्यांचं, आणि त्यांनी मुलींच्यासाठी एक मंडळ काढलं, किशोरी भगिनी मंडळ. किशोरी भगिनी मंडळ यासाठी हे नाव दिलं की ज्या मुलींची लग्न व्हायची आहेत, त्यांना विरंगुळा मिळावा आणि काही ऍक्टिव्हिटी मिळावी, काहीतरी संस्कार व्हावे, हाही त्यांचा उद्देश असेल. तर इथे जायचं कारण फार वेगळं झालं. की माझा एक मित्र होता संजय पांडुरकर. तो माझ्या ज्या शाळेत मी शिकत होतो तिथे माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान होता. माझ्या लहान भावाचा तो वर्गमित्र होता. पण माझा चांगला मित्र यासाठी होता की आमचे जे गुरुजी होते, चित्रकला शिक्षक, गव्हर्नमेंट अकॅडमी हायस्कूलमध्ये, वामनराव धावंजेवार, हे फार महत्वाचं व्यक्तिमत्व आहे माझ्या आयुष्यात. कारण त्यांनी मला चित्रकला शिकवली, सोबतच त्यांनी संगीतही शिकवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांची इच्छा होती मी व्हायोलिन वादक व्हावं. म्हणून डाव्या हाताने मला त्यांनी हार्मोनियम शिकवली. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असत हार्मोनियमचे किंवा
ते काही गायकांसोबत मदत करायला जायचे, जसं मोरारी बापू हे जे प्रवचन करायचे त्यांनाही त्यांनी मदत केली होती गुजरातमध्ये जाऊन. तर असं एक झपाटलेलं झाडच होतं ते, की सगळ्याच प्रकारची वाद्य त्यांना वाजवता येत होती. तर ते चित्रकला शिक्षक होते आमचे. पण त्यांची व्हायोलिन वादनाची जी पद्धत आहे ती ऐकून आपणही व्हायोलिन वादक व्हावं अशी इच्छा होती, पण नाही होता आलं मला. त्यांना गाता येत नव्हतं, मग गळा गळा त्यांचा गाण्याचा काही योग्य नव्हता, पण चित्रकलेकडे त्यांचं लक्ष जास्त होतं आणि संगीतकारांशी त्यांचे संबंध होते. तर संजय पाणुरकर जो होता तो असा माझ्या सोबत सोबत राहायचा आणि मग चित्रकलेसोबतच काही ऍक्टिव्हिटी आणखी होत्या त्यात आम्ही सहभाग घेत होतो. म्हणजे 15 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे, मी 15 वर्षाचा होतो. तर हे वर्ष यासाठी सांगतो की कोणत्या वयात मला काय काय शिकायला मिळावं हे आपल्याला कळावं. तर एकदा मी त्याच्याकडे गेलो तर त्याचे जे वडील होते ते तिथल्या एका शाळेचे, गव्हर्नमेंट शाळेचे हेडमास्टर होते. तेही RSSचेच होते, काळी टोपी वगैरे नेहमीच घालायचे. तर मी त्याच्याकडे गेलो असताना ते मला म्हणाले की तू संघाच्या शाखेत जा, संजूला घेऊन जा. तर तिथे शिवाजी व्यायाम मंडळ आहे भाजी बाजार भागात, तर तिथे संघाची शाखा भरते. तर तिथे मी गेलो संजय पांडुरकर सोबत आणि आम्ही गेलो तेव्हा तिथले गुरुजीच आले नव्हते त्या दिवशी. मग आम्ही परत आलो आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की बा तिथे ते गुरुजी नाही आले त्यामुळे शाखा काही आम्हाला अटेंड नाही करता आली. मग ते म्हणाले माझ्या मित्रांनी एक गीता वर्ग सुरू केलाय, तिथे तू जा. तर तिथे मी गीता वर्गात गेलो. तर तिथली आठवण माझ्यासाठी महत्वाची आहे, संजय पाणुरकरसाठी महत्वाची आहे. आता संजय पाणुरकर आता जिवंत नाही, अचानक त्यांचा मृत्यू झाला 10-12 वर्षापूर्वी. तर जे रोलवर नावं टाकायची असतात, म्हणजे हजेरी वगैरे व्हायची तिथे, तर त्यात जात हा एक कॉलम होता. आणि संजय पाणुरकर हा न्हावी होता. म्हणजे तो चेहऱ्याने असा वाटत नव्हता, ब्राह्मणासारखा नाजूक साजूक गोरा गोमटा. आणि त्यांचं घरच असं वाटत होतं की ते न्हावी वगैरे काही नाहीये. आणि न्हाव्यांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन नकारात्मक आहे जे हिंदू लोकांचा. तर त्याला ते आवडलं नाही किंवा मला जात विचारली, म्हणून तो नंतर आलाच नाही. म्हणजे त्यांनी मला ही गोष्ट नंतर सांगितली फार उशिरा. अमरावतीला मी जेव्हा गेलो तेव्हा, म्हणजे 10-12 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं. त्याला म्हटलं तू का आला नाही गीता वर्गात, तर मला त्यांनी जात विचारली. त्याला कारण असं होतं की सगळे तिथले जे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे हे विद्यार्थिनीच होत्या, मुलीच होत्या. ते लग्नाळू मुली होत्या, म्हणजे साधारण मुली नव्हत्या, परिपक्व अशा. आणि काही लहान सुद्धा मुली होत्या. आणि मुलं फार कमी होते आणि सगळ्या मुली ब्राह्मण होत्या विशेषतः. आणि जे 2-3 मुलं होते तेही ब्राह्मणच होते. मी एकटाच फक्त अब्राह्मण होतो तिथे. कारण संजय पालुलकर असता तर आणखी दोघं आम्ही सोबत राहिलो असतो. पण नंतर मग माझ्या लहान भावाला चंद्रशेखरलाही मी घेऊन गेलो होतो तिथे, तोही जास्त काळ आला नाही. माझी बहीण आहे मीरा, तिलाही घेऊन गेलो, ती काही फारशी आली नाही. पण मी मात्र नियमितपणे जात असे, कारण मला खूप इच्छा होती शिकायची. आणि आमच्याकडे शिकण्याचा असा वारसा नव्हता, शिक्षणाचाही वारसा नव्हता. संगीत वगैरे ठीक आहे, वडील गात होते किंवा ते चित्रही काढत होते, पण ते असं काही प्रगत अवस्थेतलं नव्हतं. पण वडिलांनी पहिल्यांदा लहानपणी चित्र काढून मला दाखवले, त्यामुळे मला चित्राकडे वळायची इच्छा झाली. हा भाग वेगळा. पण चित्रकला मला शिकवली धावनजार गुरुजींनी, संगीताकडे वळवलं त्यांनीच वळवलं. आणि मग जेव्हा मी या भास्करराव जोशी गुरुजींच्या गीता वर्गात गेलो, तर मी सांगितलंच की सगळेच ब्राह्मण होते, एकटाच मी अब्राह्मण होतो. आणि त्यामुळे मग मलाही थोडं संकोचल्यासारखं वाटत असे. पण माझा चेहरा गोरा गोमटा असल्यामुळे त्यांना आपल्यापैकी हा आहे असं वाटत असावं कदाचित. किंवा मी सौम्य मवाळ श्यामळू असल्यामुळे माझा काही उपद्रव नव्हता. म्हणजे 15 वर्षाच्या मुलाचा उपद्रव होऊ शकतो मुलींना. गुरुजींनाही माझ्यावर खूप विश्वास होता. आणि त्यामुळे आम्ही ते राहायचे. टोपेनगर नावाचा एक भाग आहे अमरावतीमध्ये, मालटेकडीजवळ, एसटी स्टँडच्या पुढे. तिथे एक सरकारी वसाहत, ते PWD मध्ये ड्राफ्ट पण होते. आणि त्यांच्यामुळे मी ट्रेसरची नोकरी केली 72 मध्ये. बेकारीच्या म्हणजे नापास झालो होतो त्या काळात, बेकारी म्हणता येणार नाही त्याला. तर त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. आणि तेव्हा जी परीक्षा झाली त्या परीक्षेची एक आठवण सांगणं आवश्यक आहे. विमलताई नगरनाईक आमच्या त्या गीता वर्गाच्या संचालिका होत्या. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे. मी तिथे 72-70 मध्येच गेलो होतो खरं म्हटलं म्हणजे. 70 ते 72 हे 2 वर्ष मी तिथे गीता शिकलो. आणि मी सांगितलं की धुंडा महाराज देगलूरकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे गीताभूषणपदी. तर त्या सर्वात जास्त गुण मला मिळाले. प्रॅक्टिकलमध्ये प्रवचन होतं. कीर्तन हा प्रकार नव्हता, पण प्रवचन म्हणजे एक श्लोक आणि त्याचं निरूपण करायचं. त्यातही मला जास्त मार्क मिळाले. आणि जी लेखी परीक्षा झाली
त्याची सगळ्यात जास्त मार्क म्हणजे सगळे ब्राह्मण, एकटा ब्राह्मण अब्राह्मण असताना सगळ्यात जास्त मार्क मिळाले. आणि हे त्या संचालिकेला थोडं जाणवलं की तीच आयोजक होती, तीच धावपळ करत होती, तीच खर्च करत होती, पैसा त्यांच्याकडे भरपूर होता आणि तिला का माझ्यापेक्षा कमी मार्क. त्यामुळे जे प्रमाणपत्र होतं त्यात प्रथम हा शब्द होता, प्रथम क्रमांक मला. तर त्या म्हणाल्या किंवा त्या रुसल्या मग गुरुजींवर किंवा मला पाहिजे हा क्रमांक, कारण त्या वयाने मोठ्या होत्या तेव्हाच त्यांचं वय मला वाटते 30 एक असेल आणि माझं वय 15-16च असेल, म्हणजे दुप्पट वयाच्या त्या होत्या. तर गुरुजींनी मग त्यांचा तो आग्रह पाहून त्यांना माझ्यापेक्षा 50 मार्क जास्त दिले आणि सर्वप्रथम लिहिलं त्यांच्या सर्टिफिकेटवर. कारण त्यांना पेटी वाजवत होती, हार्मोनियम वाजवता येत होती. म्हणजे अशा तऱ्हेचा पहिलाच भेदभाव मी अनुभवला तो त्या गीता वर्गात 72 मध्ये. 73 मध्ये एक आणखी घटना अशीच घडली. ज्या चित्रकला महाविद्यालयात मला प्रवेश न मिळण्याचं कारण, मी गुरुजींची कीर्तनं होती बुलढाणा जिल्ह्यात, आणि रिसोड वगैरे लोणी नावाचं गाव आहे मेहकर. आणि तेव्हा मग मी त्यांना मदत करायला, कारण त्यांच्या कीर्तन मी टाळ वाजवत असे, तर मदत करायला गेलो होतो. तर तिथे ऋषीवाट, जे जुनं नाव आहे आता त्याला रिसोर्ट म्हणतात, अमरदास बाबांचं तिथे एक क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र. फार मोठी यात्रा तिथे भरते. अमरदास बाबांचे जे गुरु शिष्य होते, अ, ते आमच्या गुरुजींचे गुरु होते, म्हणजे असं ते नातं होतं. तर तिथे मग सगळ्या ब्राह्मणांसोबत मला पंक्तीत बसवलं गेलं. स्वाभाविकच गुरुजींसोबत बसलो मी. तेव्हा सगळ्यांच्या गडव्यामध्ये गडवा होता प्रत्येकाच्या ताटासमोर, आणि त्यात पाण्यामध्ये प्रत्येक जण, जो त्यातला प्रमुख असेल जेव घालणारा, तो 10 पैसे, 10 पैसेचं नाणं तेव्हा होतं, फार महत्वाचं नाणं होतं, ते टाकत होता. तर मला गुरुजी म्हणाले तू घेऊ नको हे नाणं. म्हटलं का घेऊ नको, कारण तू ब्राह्मण नाही. म्हणजे मी ब्राह्मण नाही हा अनुभव मला दोनदा आला. एकदा गीता वर्गात मला सगळ्यात जास्त गुण असतानाही दुय्यम स्थान दिलं, आणि गुरुजींसोबत मी जेव्हा फिरत होतो तेव्हाही मी ब्राह्मण नाही म्हणून या नावाचं पुस्तकच लिहितंय मला खरं म्हटलं म्हणजे. पण मला ब्राह्मणांनी खूप मदत केली. तर ते शिक्षण माझ्यासाठी महत्वाचं ठरलं. हे आठवण पुन्हा मी यासाठी सांगतो की त्या गीता वर्गात गुरुजींनी एकदा एका योजनेबद्दल माहिती दिली. ती जीवन व्रती नावाची योजना होती, लाईफ वर्कर. आणि ही योजना होती, कन्याकुमारीचं ते विवेकानंद रॉक मेमोरियल आहे, ते ज्यांनी निर्माण केलं एकनाथजी रानडे, यांनी ते निर्माण केलं. आणि RSSच्या लोकांनी त्या काळामध्ये पूर्ण भारतातून 1-1 रुपया गोळा केला आणि मोठ्या प्रमाणात फंड त्या ठिकाणी मिळाला त्या मंदिराला. तर ते जे संचालक होते, जे संस्थापक होते, त्यांनी जाहिरात केली होती आणि आमचे गुरुजी म्हणाले की अर्थात त्यांचा RSSचा संबंध असल्यामुळे कुठे ना कुठे आपुलकी असतेच, परखडपणा जरी असला तरी. तर मला ती जीवनव्रती योजना खूप आवडली. इतर लोक लग्न करतात, मुलं बाळ जन्माला घालतात आणि नोकरी करतात आणि केव्हा तरी मरतात. असं सामान्य माणसासारखं जगणं, हे काही मला आवडलं नाही. म्हटलं आपण काहीतरी वेगळं जगू, काहीतरी करू. म्हणून मी जीवनव्रती योजनेत सहभागी व्हायचं ठरवलं. मलाही माहित नव्हतं ते RSS वगैरे आहे ते. RSSचे जे भीषण रूप आज आपण पाहतो, ते तेव्हा इतकं काही नजरेत आलं नव्हतं कोणाच्या, मला तर माहीतच नव्हतं. तर मी या जीवनप्रती योजनेत भाग घेणार आहे कळलं, तर माझ्या गुरुजींनी एक पत्र दिलं होतं मला की ते एक RSSचे संघचालक होते, त्यांच्याकडे जा. आणीबाणीचा काळ होता बहुतेक तो, त्या काळात तेही भूमिगत होते. मग त्यांना भेटायला गेलो, त्यांनी एक पत्र दिलं. मग शंकरराव शास्त्री म्हणून नागपूरचे संघचालक होते, त्यांच्याकडे पत्र दिलं की हा एक तरुण आपल्याकडे इंटरव्ह्यूला येतोय. तर श्रीधर भास्कर वर्णेकर, श्रीभा वर्णेकर, हे फार मोठे संस्कृतचे विद्वान पंडित होते. अगदी ज्ञानेश्वरीला त्यांनी संस्कृत रूपांतर त्यांनी केलं आणि संस्कृतमध्ये अनेक पुस्तकं लिहिली. नागपूर विद्यापीठात ते संस्कृतचे विभाग प्रमुख होते. तर त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था 3 दिवस माझी जी केली ती शंकरराव शास्त्री यांच्यामुळे झाली. आणि तिथे 3 दिवस माझा इंटरव्ह्यू झाला. तेव्हा मी BA पार्ट 1ला होतो, 1977ची गोष्ट आहे. आणि मी विशेषतः जीवनरती व्हायचं, म्हणजे त्या योजनेत सहभागी व्हायचं म्हणून संगीत विषय घेतला की आपल्याला तिथे संगीताच्या द्वारे लोकांपर्यंत धार्मिक जे प्रबोधन ते करता आलं पाहिजे. तत्वज्ञान विषय घेतला होता की आपलं तत्वज्ञान कळलं पाहिजे, भारतीय तत्वज्ञान काय, अध्यात्मशास्त्र काय. आणि संस्कृत विषय घेतला होता मी, मराठीच्या ऐवजी संस्कृत घेतला, म्हणजे मराठीला एक पर्याय संस्कृत होता आणि मराठी साहित्य होतंच. अशा तऱ्हेने सर्व काही म्हणजे तयारीत आपण जायचं आणि विवेकानंद राख मेमोरियल या केंद्राला पूर्ण आयुष्य अर्पण करायचं, असं ठरवलं होतं मी. तर हे ठरवलं असताना माझा 3 दिवस इंटरव्ह्यू झाला. एकनाथजी रानडे मोठं नाव आहे, संघाच्या दृष्टीने फार मोठं नाव आहे.
त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला, पण त्यांनी एक प्रश्न मला वारंवार ह्या 3 दिवसात विचारला. तुम्ही कधी संघाच्या शाखेत गेलात काय? तर मी म्हटलं नाही, मी संघाच्या शाखेत काही गेलो नाही. पण तुमची विचारसरणी कोणती आहे? मी म्हटलं मी महात्मा गांधींच्या विचारावर विश्वास ठेवतो आणि माझे संबंध जे आहेत ते गांधीवादी लोकांशी आहे. कारण संघर्षवादीशी माझा संबंध आला होता, सर्वोदय या संस्थेशी माझा संबंध आला होता, राष्ट्र सेवा दलात मी काम केलं होतं आणि साने गुरुजी कथामालेत मी काम करत होतो. पूर्णतः साने गुरुजी आणि महात्मा गांधी यांच्या विचाराशी माझा संबंध निकटचा हे कळल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस की आपल्या कामाचा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्याला ग्रॅज्युएट माणूस पाहिजे होता, पदवीधरांनाच ते त्या योजनेत सहभाग करून घेत होते. ते असं म्हणाले मला की तुम्ही पदवीधर झाल्यावर आमच्याकडे पुन्हा अर्ज करा आणि मग आम्ही तुमचा विचार करू. मधल्या काळात काही घटना अशा घडल्या ह्या 2-3 वर्षात की एक महत्वाचं नाव मी विसरून गेलो सांगायचं. रामरतन चांडक नावाचे एक गृहस्थ होते, रामरतन चांडक. आता हे फार कमी लोकांना, जुन्या लोकांना हे नाव माहीत असेल. अमरावतीत सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस, सगळ्यात श्रीमंत. म्हणजे तिथली बाजारपेठ त्यांच्या मालकीची, अनेक बिल्डिंगा त्यांच्या मालकीचा, संस्कृत पाठशाळा त्यांची, एक दीपार्जन व्याख्यानमाला होती त्याच्यात विद्यार्थी समिती संयोजक होतो, ते सगळं त्यांच्या मालकीचं. तर या माणसाकडे मी नियमितपणे जात असे. त्याला कारण असं घडलं की आमच्या गुरुजीने एकदा सांगितलं की एक स्पर्धा आहे, गीतेवर स्पर्धा आहे, त्यात तुम्ही भाग घ्या. तर एक प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप हा नावाचा एक श्लोक होता, त्यावरती स्पर्धा होती. आणि दीपार्जन व्याख्यानमालेत 3 असे ट्यूबलाईट आणि 6 आडवे दिवे, म्हणजे इलेक्ट्रिकचे दिवे, आणि खाली असं एक वाक्य होतं, प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप हा. ह्या 3 गोष्टीवर निबंध लिहायचा होता. आणि मी तो निबंध लिहिला आणि ते ज्याला पुरस्कार मिळाला, दुसरा पुरस्कार मिळाला. पहिला पुरस्कार तिथल्या संस्कृतच्या शिक्षकाला मिळाला आणि तिसरा पुरस्कार दह अग्निहोत्री, हे एक मोठं नाव आहे. विनस प्रकाश यांनी जो शब्दकोश काढलाय मराठीचा, त्याचे संपादक होते, फार मोठे विद्वान होते. म्हणजे माझ्यापेक्षा कमी मार्क त्यांना होते. तर तिथे मी नेहमी जात असे. त्यांनी बोलवलं मला, हा कोण आहे ज्या माणसाला पुरस्कार मिळाला आहे? तर मी त्यांच्याकडे जात असे. मला शेवटी त्यांनी असं सांगितलं की सर्वात जास्त मार्क तुम्हालाच होते, पण आमचे जे त्रिपाठी नावाचे जे गुरु होते, ते आमचे गुरुजीच होते, त्यामुळे त्यांना पहिला नंबर आम्हाला द्यावा लागला, तुमच्यावर अन्याय झालाय. माझ्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा ब्राह्मण आडवाला, हेही खरं आहे. पण जेव्हा जेव्हा मदत झाली तेव्हा ब्राह्मणांची झाली, हेही खरं आहे. तर हे जे रामरतन चांडक मी नाव यासाठी सांगतोय, कारण मी ज्या जीवनव्रती या योजनेत जायचं ठरवलं होतं त्यांना सांगितलं मी, तर मला जायचं आहे तिथे. तर ते असं म्हणाले, तुम्हाला माहित आहे काय म्हणे की ती संस्था RSS ची आहे आणि RSS हे अतिशय जातीवादी संघटन आहे. तर त्यांनीच मला दीपार्चन तर्फे, किंवा श्रीराम ट्रस्ट नावाची एक संस्था आहे ती, त्या संस्थेत त्यांनी मला, त्यांचं होमिओपॅथिक कॉलेज आहे, होमिओपॅथिक कॉलेजमध्ये त्यांनी मला ट्रस्टी बनवलं. म्हणजे वयाच्या 20व्या 22व्या वर्षी किंवा 18व्या वर्षी, 1973-74, त्यांनी मला ट्रस्टी बनवलं. इतकं मोठं पद त्याच लहान वयात दिलं. आणि पुढे मग त्यांनी मला पवनारला जे पाठवलं, गीता प्रचार संमेलन, ते त्यांनीच पाठवलं. आणि RSS पासून मला परावृत्त ज्यांनी केलं ते त्यांनीच केलं, कारण ते गांधीवादी होते, सर्वोदय होते. पण आधुनिक सर्वोदय होते. त्यांचं राहणं खूपच साधं होतं. म्हणजे करोडोपती, त्यांच्या भिंती सोनं आहे अजूनही. ती भिंत पाडली समजा, त्याच्या घराचे सोनं सापडेल, अजूनही आहे ते. तर किंवा त्यांना आणीबाणीच्या काळात त्यांच्या घरात धाड पडली तेव्हा त्यांच्या घरातून 3 किलो सोनं सापडलं. जिथे ते कटिंग करायला जायचे, न्हावी यायचा, त्यांनाही माहित नव्हतं सोनं आहे म्हणून. घरभर सोनं होतं. असा म्हणून साधा राहायचा, अगदी त्यांचे कपडे अगदी असं वाटत नव्हतं हा म्हणून इतका श्रीमंत आहे म्हणून. आणि ते मला सतत सांगायचे, तुम्ही RSS पासून दूर राहा. म्हणजे एक वर्ग असा होता ज्यांनी मला RSS वळवलं, आणि एक वर्ग असा होता जे गांधीवादी होते, सर्वोदय होते. ते म्हणाले की आताचे जे गांधीवादी कसे वागतात तेही तुम्हाला पाहायचं आहे, म्हणून पवनारला जाऊन तुम्हाला सांगा काय झालं. तेव्हा त्यांनी मला 100 रुपये दिले होते प्रवास खर्चासाठी. मी त्याला शेवटी 10 रुपये परत केले. 90 रुपये मला खर्च आला वर्धेला जाणं जाणं येणं. आणि मग ते म्हणाले, जाऊ द्या तुमच्या खाऊसाठी घ्या. नाही म्हटलं, मला तुमचे 10 रुपये नको. तर मी ते 10 रुपये त्यांना परत केले. असं आमचं एक स्पष्ट नातं होतं आणि खूप चर्चा करायची ते. तर यांच्यामुळे मी RSS पासून थोडं सावध झालो, म्हणजे हे सांगणं महत्वाचं आहे. पण तरीही मी जेव्हा 79 मध्ये BA झालो, 78-79 ला BA झालो, तेव्हा मी अर्ज केला होता कन्याकुमारीला. पण माझ्या डोक्यात ते संन्यास घ्यायची इच्छा होती. आणि एकनाथजी रानडे, हा संन्यास हा विषय निघाला म्हणून मला एक महत्वाचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. एकनाथजी रानडे यांनी नकार दिला मला त्या जीवनव्रती योजनेत यायचं. काय वयाचाही मुद्दा होता, शिक्षण नव्हतं आणि मी RSSचा नव्हतो.
हे 3 घटक महत्वाचे होते. तर तेव्हा मी रामकृष्ण आश्रमात गेलो आणि तिथे स्वामी व्योमरूपानंद होते, तिचे स्वामीजी, मुख्य स्वामीजी होते. तर त्यांना म्हटलं मला संन्यास घ्यायचा. तर ते पाहायला लागले माझ्याकडे की का घ्यायचा संन्यास. म्हटलं मला तिकडे जायचं होतं त्या जीवनरती योजनेत, पण त्यांनी काही स्वीकारलं नाही. पण मला परत काही आता त्या सांसारिक भानगडीत पडायचं नाही आहे. आमच्या आई वडील सगळे तेच करत आले. तर ते म्हणाले तुम्ही वडिलांना विचारा पहिल्यांदा, वडिलांची परवानगी असेल तर आम्ही तुम्हाला संन्यास देतो. तर मग मी वडिलांना विचारायला गेलो. तर वडील खूप चिडले माझ्यावर. त्यांना आश्चर्यच वाटलं की बा ठीक आहे, धार्मिक असणं ठीक आहे, कीर्तन प्रवचन करणं ठीक आहे, पण संन्यास ही गोष्ट वेगळीच आहे ना. म्हणजे कुटुंबापासून तुटणं आणि एकदम जीवनमानच वेगळं होतं. मग त्यांना असं वाटलं की मला नोकरी लागत नाही आणि त्यामुळे मी संन्यासाकडे वळलो आहे. कारण तेव्हा मी चित्रकला शिक्षक पदविका मला मिळाली होती आणि नोकरीसाठी आम्ही खूप ठिकाणी अर्ज केले, कोणी काही नोकरी देत नव्हतं. आणि मग आम्ही एक प्रशिक्षित कला शिक्षक बेरोजगार संघटना अशी काढली होती विदर्भस्तरीय, आणि त्यात अमरावती जिल्ह्याचा मी प्रमुख होतो. तर आम्ही उपोषण केलं होतं, म्हणजे लाक्षणिक उपोषण, की आमच्या मागण्या व्हाव्यात. आम्ही डायरेक्टर होते बाबूराव सडवेलकर, फार मोठे चित्रकार, त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि पूर्ण विदर्भात अशा तऱ्हेने आंदोलनं सुरू केली. तर मी आंदोलन केलं तो दिवस मला आठवतो. कारण या सगळ्या टप्प्यामध्ये आणखी एका व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रभाव जो पडला ते म्हणजे अण्णासाहेब खापर्डे. लोकमान्य टिळकांचे जे मित्र होते आणि शिष्य सुद्धा होते. दारासाहेब खापर्डे टिळकांपेक्षा 3 वर्षांनी ते मोठे होते, पण ते टिळकांचे शिक्षक सुद्धा होते. शिक्षक या नात्याने की तिथे जे टिळकांनी वकिलांसाठी शाळा किंवा कॉलेज काढलं होतं, त्याला शिकवायला अमरावतीहून ते जायचे. अमरावतीहून ते पुण्याला रेल्वेने जायचे आणि मध्ये जाताना ते शेगावला थांबत होते आणि शिर्डीला थांबत होते. दादासाहेब खापर्डे नाव महत्वाचे यासाठी आहे, त्यांना विदर्भाचे निजाम म्हणायचे, खूप सगळ्यात श्रीमंत वकील होते आणि टिळकाईट होते, टिळकांच्या विचारांनी फार भारलेले टिळकांचे शिक्षक सुद्धा होते. तर ते शेगाव जे महत्व जे आलं शेगावला, ते दादासाहेब खापर्डेंनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं. त्यांना आपल्या घरी आणलं. खापर्डे वाडा आहे राजकमल चौकात, तिथे आणलं. मग शिर्डीच्या साईबाबाबद्दल त्यांनी डायरीत लिहून ठेवलं. त्यांची डायरी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे, दादासाहेब खापर्डेची डायरी. ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय काय घडलं त्याची सगळी नोंद त्यात आहे. तर त्यांचा जो मुलगा होता अण्णासाहेब खापर्डे, 2 मुलं होती त्यांची. एक बाबासाहेब खापर्डे, ते मरण पावले, आणि अण्णासाहेब खापर्डे जे होते ते गीता शिकवायचे. तर मी त्यांच्याकडे शनिवार रविवारी गीता शिकायला जात होतो आणि उपनिषदही ते शिकवत होते. कारण ते आमच्या गीता वर्गात एकदा आले, त्यांनी भाषण दिलं, मी प्रभावित झालो. त्यांचं व्यक्तिमत्व ऋषितुल्य होतं. मग मी काशी विद्यापीठ, जे बनारस विद्यापीठ आहे, हिंदू विद्यापीठ, हे जेव्हा निघालं तेव्हा माना मालवीय, मदन मोहन मालवीय यांनी त्यांना शिकवायला बोलवलं होतं काशीला. इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं. ते मला उपनिषद शिकवायचे. आता ही आठवण मला यासाठी सांगावीशी वाटली, जेव्हा मी उपोषण सुरू केलं त्याच दिवशी ते मरण पावले होते. म्हणजे त्यांच्या घरासमोरच माझं उपोषण चालू होतं, पण मला माहित नव्हतं ते मरण पावले. तर दाजीसाहेब पटवर्धन किंवा शिवाजीराव पटवर्धन नावाचे एक फार मोठे गृहस्थ होते, क्रांतिकारक होते, महात्मा गांधींच्या टिळकांच्या चळवळीत होते. तर ते सकाळी सकाळी तिथे आले आणि बसले बाहेर, उभे राहिले. त्याच्या आधी बापूसाहेब कारंजकर आले, हे इतिहासकार अमरावतीचे. तर ही माणसं येत होती, मग बरीच माणसं येत होती अमरावतीतली मोठमोठी. मला कळेच ना की काय झालं बा, इथे इतकी गर्दी का होते आहे. मग कळलं की अण्णासाहेब खापर्डे वारले. अगदी त्यांच्या घराच्या समोरच ते उपोषण होतं. आजही आपण अमरावतीला गेलात तर राजकमल चौकात खापर्डे वाडा अजूनही आहे, पडका आहे पण आहे. आणि त्याच्या अगदी समोर वनिता समाज आहे, त्याच्या बाजूला शहीद स्मारक होतं. शहीद स्मारक म्हणजे अमरावती मध्ये कृषी विद्यापीठ व्हावं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाने, यासाठी जे आंदोलन झालं, कृषी विद्यापीठाचं आंदोलन 1968 मध्ये, तर जामवंतराव धोटे यांनी केलं होतं. त्यात 8 ते 9 लोक मारले गेले गोळीबारामध्ये. त्यांचं एक स्मारक बनवलं होतं आणि ते साधं होतं, टिनाचं शेड वगैरे काहीतरी. तर तिथे आम्ही उपोषण आंदोलन सुरू केलं. पण पहिला दिवस माझा होता आणि पहिला नेताच मी असल्यामुळं मला उठता येत नव्हतं आणि पाऊस खूप येऊन गेला होता. त्यामुळे त्या मंडपात बसायची सोय नव्हती, विटांवरच बसलो होतो, मला आठवते. आणि अण्णासाहेब खापर्डेंचं शेवटलं दर्शन मला झालं नाही, फक्त प्रेत यात्रा निघाली. तर अशा तऱ्हेने हे जे आंदोलन माझं झालं, त्यानंतर मग नागपूरला आमची मिटिंग झाली, पुढे आपण काय करायचं, आंदोलनाला स्वरूप कसं द्यायचं. आणि मग तिथून येतानाच खूप अडचणी आल्या मला. म्हणजे ज्या गाडीत बसलो होतो तिथून उतरल्यावरती गाडी निघून गेली. मग धावलो मी, तिला पकडलं कसं तरी
आणि दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता चित्रकला शिक्षकाचा, आणि चित्रकला शिक्षक म्हणून मी शिरसगाव कसबा या गावात रुजू झालो. तर ही एक महत्वाची आठवण आहे, धावपळीत सांगितली मी. शिरसगाव कसबा हे गाव मी यापूर्वी सांगितलं, महत्वाचं माझ्यासाठी आहे. तर तिथे मी गेल्यावर एक तिथे माणिकराव बोडके नावाचे गृहस्थ मला भेटायला आले. अतिशय धार्मिक मी होतो त्यावेळेस. माझं राहणीमान साधं होतं, आणि माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरांचं चित्र फार माझं आवडतं चित्र होतं, ते लावलं राहायचं. त्याच्या खाली मग गीता असायची, असं देवघरात केलं होतं मी. तर ते माणिकराव बोडके आले, तर त्यांना असं कळलं, आमच्या अमरावतीच्या एका मित्राने सांगितलं की तुमच्या गावात एक गीता प्रचारक आलेला आहे आणि तो गीता शिकू शकतो गावातल्या मुलांना, तर त्यांना भेटा. ते माणिकराव बोडके असं व्यक्तिमत्व होतं की ते इंजिनियर होते, पण एका ऍक्सिडेंटमध्ये त्यांची बोटं गेली, आणि मग त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतला म्हणजे अधिकृत नाही घेतला, पण संन्यस्त वृत्तीने राहिले. त्यांना 2 मुलं होती, बायको होती, सगळं होतं, सोडून दिलं. ते भेटायला आले, वेड्यासारखेच राहायचे, त्यांचं राहणं काही असं खूप चांगलं नव्हतं. आता शिरसगावला आपण गेला तर तिथे त्यांचा पुतळा केलाय लोकांनी, म्हणजे एक संत म्हणून. तर ते म्हणाले की मला शांताराम पवारनी सांगितलं की तुम्ही गीता शिकवता. आता नुकताच मी जॉईन झालो होतो, पहिलीच नोकरी आयुष्यातली, आणि इच्छा तर होती शिकवायची. पण त्यांच्या इच्छेखातर मी गीता शिकवली. गीता मंदिर तिथे आहे, आणि दररोज संध्याकाळी मी गीतेच्या प्रत्येक श्लोकावर विवेचन करत असे, आणि सगळ्यांकडून गीता पाठ करून घेत असे. दर 15 दिवसांनी जी एकादशी येते त्या एकादशीला मी कीर्तन करतो. महिन्यातून 2 कीर्तनं आणि महिनाभर प्रवचन, असा एक प्रभावी कार्यक्रम माझा होता. शिक्षक तर होतोच, नोकरी करतच होतो. पण हे संध्याकाळची जी आमची सभा होती, सगळ्या जातीचे आणि सगळ्या धर्माचे लोक एकत्र येत असत. धर्माची मी यासाठी म्हणतो की त्या गीता मंदिराला लागून मुस्लिम मोहल्ला होता. माळीपुरा मागे होता, बाजूला तेलीपुरा होता, समोर एक बारीपुरा, बारी माळी तेली आणि मुस्लिम, अशात ह्या जातीचे लोक तिथे राहत होते आणि सगळे एकत्र येत होते. म्हणजे जे वातावरण मला लहानपणी माझ्या घराच्या अवतीभोवती मिळालं, तसंच वातावरण त्या शिरसगाव कसब्याला होतं. पण एकदा काय झालं, जन्माष्टमीच्या काळामध्ये आम्ही जन्माष्टमीचा उत्सव केला. माझी आई सोबत होती. ती धार्मिकच होती, तिला खूप हाऊस होती असे काही उत्सव करायचे. तर त्या गीता वर्गात मुली शिकायला जास्त होत्या, मुलं कमी होते पण मुलीच जास्त होत्या. सगळ्या जातीच्या मुली होत्या. एक ब्राह्मण मुलगी सुद्धा होती, म्हणजे 1 की 2 मुली ब्राह्मण होत्या. मुलं इतर जातीची, तेली माळी वगैरे वगैरे किंवा बारी. तर आम्ही जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना रात्रभर मुली नाचत होत्या, गात होत्या. तर इतक्या रात्री 2 वाजता मला तिथे जे संस्थेचे आमचे प्रमुख होते, अ, त्यांनी मला बोलवलं, राठी, किसनलाल राठी. पण ते म्हणाले, बा काय, कोण आहे ते? म्हटलं कोण नाही, एक मुलगा आला होता म्हणे, तो त्या बहिणीला आणायला आला होता. तर मी म्हटलं हो. तर बहीण कशी काय ते तुमच्या वर्ग इथे म्हणे. म्हटलं ती गीता वर्गात शिकते, नेहमीच तिथं शिकते ती. कमल आजनकर तिचं नाव होतं, तिच्या भावाचं आठवत नाही. बरोबर आहे की इतक्या रात्री बहीण कुठे गेली तर भावाला चिंता वाटतं, स्वाभाविक आहे. ते घ्यायला आला होता, तो निघून गेला. मग किसनलाल राठी असं मला म्हणाले की बा ती माळी आहे, माळी जातीशी आमचं वैर आहे, तुम्ही त्या मुलांना का शिकवता? म्हटलं त्या गीता वर्गात सगळ्याच जातीचे लोक येतात, मला जातीशी काय घेणं देणं, मला गीता शिकवायची आहे. कारण माळीपुराण लागून ते गीता मंदिर होतं, आणि त्याचं संयोजन जे होतं, व्यवस्थापन, ते बारी लोकांकडे होतं, आणि मारवाडी लोकही त्यात सहभागी होते. त्यामुळे त्या गीता वर्गात जायचं नाही, त्या मंदिरात शिकवायचं नाही. आमचं गीता मंदिर आहे, राधाकृष्ण काहीतरी मंदिर होतं मारवाड्यांचं, चांगलं होतं. पण असं काही मला काही त्यात इंटरेस्ट नव्हता, कारण जिथे सर्व जातीचे लोक येतात आणि गीता मंदिर आहे तिथे आपण शिकवायचं. तर मी त्यांना म्हटलं नाही, म्हटलं मी तुमच्या मंदिरात शिकवणार नाही, इथे शिकवणार, कारण गीता प्रचारक हे माझं काम आहे. मग जेव्हा वर्ष संपलं तेव्हा संस्था चालकांनी मला बोलवलं घरी. तर ते म्हणाले, मला कळलं म्हणे तुमचा गावाशी फार निकटचा संबंध आहे. आम्ही गावाशी संबंध ठेवत नाही, आमचे शिक्षक गावात जात नाही, तर जातीच्या मोहल्ल्यात जात नाही, माळीची लोकांशी तर आमचं वैरच आहे. तर तुम्ही तिथे का जाता? म्हटलं मला गीता शिकवायची आहे, मी प्रचारक आहे. तर ते म्हणाले, "मग नोकरी कशाला करता?" म्हणजे नोकरी नाही करत ना, मी नोकरीसाठी थोडी आलो तुमच्या गावामध्ये, मला हे काम करायचं होतं. पण काम करा म्हणजे नोकरी सोडून द्या. आणि मी नोकरी सोडून दिली, म्हणजे त्यांनी घेतलंच नाही, सोडून दिली म्हणजे नोकरी गेली माझी. असा एक नोकरीचा हा अनुभव शिरसगाव कसबा. शिरसगाव कसबावर खूप एपिसोड होऊ शकतील, इतक्या घटना त्या गावात घडल्या आहेत. अजूनही त्या गावाशी माझा संबंध आहे, मी जात येत राहतो कधी कधी. तर असा हा माझा प्रवास आहे. सर, मला एक जाणून घ्यायचं होतं. तुम्ही सांगितलं की आर एस एस जॉईन करण्यासाठी मी इंटरव्ह्यू दिला वगैरे. काहींनी आर एस एस पासून न जॉईन करण्यापासून मला म्हणजे
सल्ला दिला तसा, जर तुम्ही त्यावेळेस RSS जॉईन केली असती तर आज काय चित्र असलं असतं, त्याबद्दल काय आज सांगता येईल? एखाद्या आज एखाद्या राज्याचा मी राज्यपाल राहिलो असतो, किंवा मग त्याच्या नोकरीच्या काळात कुलगुरू कुलगुरू राहिलो असतो. म्हणजे कुलगुरू, राज्यपाल ही पदं जी आहेत RSS साठी आज राखीव आहेत. मी जर त्या सिस्टीममध्ये कदाचित मी कीर्तनकार म्हणून भारतभर फिरत राहिलो असतो किंवा भारताबाहेरही मला संधी मिळाली असती. अशा तऱ्हेने चित्र बदललं असतं कदाचित. आणि नक्कीच. मला जर योग्य वेळेस हे सांगितलं नसतं त्या लोकांनी, तर त्या प्रवाहात मी वाहून गेलो असतो. शक्यता होती. खरं आहे सर. मला थोडस सर चित्रकार म्हणून आणि एक संगीताची आवड, गायनाची आवड, त्याबद्दल आले तुमचे अनुभव ऐकायला आवडतील. तुम्ही कोणत्या रचना केल्या का, त्या प्रसिद्ध केल्या का, किंवा त्या गाण्याच्या रूपात, अभंगाच्या रूपात, कीर्तनाच्या रूपात? कारण तुमची इतिहासपर पुस्तकं, विवेचनपर पुस्तकं, संस्कृती, मिथक, साहित्य हे तर मला माहिती आहे, पण एक कवी म्हणून किंवा एक गीतकार म्हणून असं काही तुम्ही लिहिलंय का, गायलंय का, आणि पब्लिश केलंय का? आणि चित्रकार म्हणून सुद्धा काय आहे? हा, चित्रकार म्हणून महत्वाची आठवण आहे. आणीबाणीच्या काळामध्ये अनेक राजकीय कैद्यांना खूप त्रास दिला गेला. आणि त्या जॉर्ज फर्नांडिस एक मोठे नेते होते समाजवादी पक्षाचे. त्यांचा जो लहान भाऊ होता लॉरेंट फर्नांडिस, यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, आणि ते म्हणजे जगभर लोकांना पोचावं की इंदिरा गांधींनी किती अन्याय केलेला आहे आणि अत्याचार होत आहेत भारतामध्ये राजकीय कैद्यांवर. त्याचं शीर्षक होतं लॉरेंट फर्नांडिसच्या पुस्तकाचं, टॉर्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स इन इंडिया. म्हणजे भारतातल्या राजकीय कैद्यांना कसं त्रास दिला जातो, छळ केला जातो. आणि त्याचं भाषांतर अमरावतीला एक किशोर देशपांडे म्हणून वकील आहेत त्यांनी केलं होतं. आणि मी अण्णासाहेब खापर्डेचा यापूर्वी उल्लेख केला, त्यांचा लहान मुलगा होता यशवंत खापर्डे, यांनी ह्या दोघांनी मिळून त्याचं मराठी भाषांतर केलं. आणि चंद्रकांत वानखेडेचा उल्लेख मी यापूर्वी केला, शेतकरी संघटनेचे होते. तर तेव्हा संघर्षवाणीत होते. तर ते प्रकाशक होते. आणि त्यासाठी मी चित्र काढली होती. महत्वाचं म्हणजे मी जे चित्र काढत होतो, जे फोटोग्राफ किंवा जे काही चित्र स्केचेस मला मिळाले, माझे आई वडील पाहत होते किंवा हे असे चित्र तू काढतोय, तुलाही सुद्धा असंच उलट टांगलं जाईल, चटके देतील, तुलाही जेलमध्ये टाकतील, असे एक भीती घालत होते आई वडील. पण मी काही घाबरत नव्हतो, कारण भीती आमच्या डोक्यात तशी कधी नव्हतीच. आणि हे पुस्तक प्रकाशित झालं, ती घटना फार महत्वाची आहे. तर ते निळू फुले यांच्या हस्ते झालं. म्हणजे ही साधारणतः 77ची गोष्ट आहे. सत्याहत्तर, मी आता 48 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या 22 वर्षाचा होतो मी. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर निळू फुलेंचं एक वैशिष्ट्य होतं, त्या काळात ते राजकारण गेलं चुलीत नावाचं एक नाटक करत होते. निवडणुकीचा तो काळ होता. आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते रात्री नाटक करायचे आणि दिवसा भाषणं द्यायचे, इंदिरा गांधीच्या विरोधात, आणीबाणीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात. आणि आम्हाला ते आवडत होतं, कारण आम्ही काँग्रेसच्या विरोधात होतो, इंदिरा गांधीच्या विरोधात होतो, आणि ते पुस्तकच होतं. ते पहिलं चित्र मी जे काढलं ते या पुस्तकात, आणि त्याचं प्रकाशन निळू फुलेंच्या हस्ते झालं. ही माझ्याकरता मोठी घटना. पण या चित्रामुळे आणखी दुसरी घटना अशी घडली की अमरावती शहराचा इतिहास नावाचा जो 2 खंडात्मक भाग आहे, ग्रंथ आहेत, तो बापूसाहेब कारंजकर, भीमराव कारंजकर म्हणून, हे समाजवादी पक्षाचे होते. पण नेमकं त्यांच्या विचाराचा तिथे नगराध्यक्ष झाला हरिभाऊ कलोती. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण आता अमरावती शहराचा इतिहास लिहायचा. त्यांनी इतिहास लिहिला, आणि ते असे नेहमी यायचे मधून मधून, मी संदर्शवाणीत असल्यामुळे, की बा हा आपल्या विचाराचा माणूस आहे. ते मी चित्र काढताना त्यांनी पाहिलं मला. हे जे असे छळले राजबंद्यांना, ह्या ज्या पुस्तकात चित्र माझी होती 1977 मध्ये. तर ते म्हणाले, आमच्यासाठी चित्र काढशील का तू? तर म्हटलं हो, प्रश्नच नाही, अमरावती शहराच्या इतिहासात चित्र काढायची. तर त्यात मग शहीद भगतसिंग, लाला लजपतराय वगैरे, बटुकेश्वर दत्त, ज्यांना फाशी त्रास झाला, इंग्रजांनी त्रास दिला, त्यांची मी 4 ते 5 चित्र काढली होती. आणि मग ते म्हणाले, तू पैसे किती घेशील? म्हणजे 20 रुपये गेले एका चित्राचे. तर 5 चित्राचे 100 रुपये त्यांनी द्यायला पाहिजे होते. पण ते पैसे तर दिलेच नाही, ग्रंथही दिला नाही. पण अचानक मला त्या बापूसाहेब कारंजकरचा नातू यवतमाळ तहसील कार्यालयात दिसला. त्या आडनाव ओळखीचं वाटलं मला. तो म्हणाले, ते पुस्तक त्यांचं प्रकाशित झालंय. तर मला ते मिळालं महानगरपालिकेतून. आणि मला खूप आनंद झाला की इतक्या वर्षानंतर, म्हणजे आता ही 1977-78ची गोष्ट आहे, मला हे 40 वर्षानंतर, म्हणजे आता 7-8 वर्षापूर्वी ते पुस्तक मिळालं. आणि त्याने भेट दिलं मला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी. मग मी त्यांना म्हटलं, आणखी एखादी प्रत द्या, म्हणजे मी विकत घेतो. ह्या 2 प्रती माझ्याकडे आहेत. तर ह्या ज्या चित्र काढण्याच्या माझ्या हौशीचा एक फायदा असा झाला, अमरावती शहराच्या इतिहासात माझी 4 चित्र आहेत. 5वं नाही छापू शकले काही कारणाने, ते ब्लॉक करणे वगैरे करून तरी गोंधळ झाला. पण 4 चित्र माझी त्या पुस्तकात आहेत.
आता पुढे मग मी सांगितलं की ह्या संघर्षवाणीच्या शिबिरामध्ये मी चित्र काढली आणि संगीताचा संबंध माझा जो आला तो मुळातच कीर्तन शिकताना आला. पण जेव्हा मी प्रत्यक्ष संगीत शिकायला गेलो, एकटाच विद्यार्थी होतो, 4 ते 5 लेक्चरर होते, विद्यार्थी एकटाच होतो. आणि ते शिकवायचे आणि मग म्हणे तुला काय येतं, म्हटलं मी हे कीर्तन वगैरे करतो, त्या ठी गाणी म्हणतो. तर काही लोकांना खूप आनंद झाला की बा पहा तू तर प्रत्यक्षात अंमलात आणतो हे संगीत आमचं, तुला आधीच कळतं. पण त्यांनी मला संगीत फार नेटाने शिकवलं, कष्टाने शिकवलं. कष्ट त्यांनाच जास्त झाले कारण मला स्वर लावण्यापासून प्रत्येक गोष्ट समजायला वेळ लागला. आणि त्याच वर्षी नेमकी मला नोकरी लागली शिरसगावला. म्हणजे शिक्षण माझं खंडित झालं. आणि पुढे मग ती नोकरी गेल्यावर परत आलो, पुन्हा त्याच कॉलेजला आलो, पुन्हा शिक्षण चालू ठेवलं. पण ह्या बदल्या काळात माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला. शिरसगावला जे अनुभव आले जातीयवादाचे किंवा एकंदरच लोकांचा दृष्टिकोन जो पाहण्याचा होता, आणि अमरावती शहरामध्ये काही अनुभव आले, त्यातून संन्यास बिन्यास घ्यायची जी माझी कल्पना ती डोक्यातून निघून गेली. आणि मी 78 मध्ये विदर्भ महाविद्यालयात शिकायला आलो. आणि तेथे माझा एक मित्र भेटला मला, सोबत होता अशोक थोरात. तो कवी आहे. आणि आम्ही सोबत राहत होतो, बरे सोबतच पायी फिरत होतो, कधी कधी आम्ही सायकलनी फिरायचो. माझ्या सायकलवर तो बसायचा, त्याला चालवता येत नव्हता, अपंग आहे तो. तर मग आम्ही शरदचंद्र सिन्हा, मधुकर केटे, उद्धव शेळके हे मोठमोठे साहित्यिक यांच्याकडे जायला, भेटी घ्यायला जात होतो. असं साहित्यिकाशी माझा संबंध आला आणि कविता करायला लागलो, महत्वाचं म्हणजे मी. पण कविता आधी करत होतो 1966-67 मध्ये, 6व्या-7व्या वर्गात असताना मी कविता केल्या होत्या. माझी खूप इच्छा होती की आपलं नाव बालकवी म्हणून लोकांपुढे यावं. आणि मी वडिलांना म्हटलं होतं की बा मला हे पुस्तक काढायचं. तर वडील म्हणे तू कर कविता, आपण पुस्तक काढू, पैशाचा काही प्रश्न नाही. पण ते पुस्तक अजून काही निघालं नाही. कवितेवर माझं कोणतंच पुस्तक अजून निघालं नाही, मी हिंमत ती केली नाही. पण नंतर ज्या कविता झाल्या, नंतर आविष्कार नावाचा आम्ही हस्तलिखित नियतकालिक काढलं. हस्तलिखित म्हणजे मी हाताने लिहायचा प्लेटवर. आता जे कॉम्प्युटर आहे त्यामुळे मग पेपर प्लेट आहे. पूर्वी झिंक प्लेट असायची, त्यावर मग आम्ही, मला सवय होती ऑफसेट प्रिंटिंग प्रेसमध्ये मतदार याद्या तयार करणे, इतर व्यवसाय करणे, त्यातून मी शिक्षण केलं माझं. तर मी त्याचा फायदा घेऊन आम्ही आविष्कार नावाचा एक साप्ताहिक, त्याचे 2 अंक काढले. पहिल्या अंकाचं प्रकाशन उद्धव शेळके जे मोठे कादंबरीकार त्यांच्या हस्ते झालं. प्रभा गडोलकर त्या कार्यक्रमात होत्या. तो अंक घेऊन मी आनंदवनात गेलो, बाल आनंद मेळाव्यात. तिथे मात्र माझा बाबा आमटेशी वाद झाला. आणि त्यांना मी ते नेऊन दिलं तर ते सगळ्यासमोर त्यांनी मला झापलं खूप, की तुम्ही सानेगुरुजीचं चित्र त्यात छापलं, त्याच्या खाली कविता केली. आणि खाली एक ओळ होती, अशोक सरांनी मला सुचवलं होतं की आपल्या बॉयफ्रेंड बद्दल मुलींच्या काय अपेक्षा आहे, गर्लफ्रेंड बद्दल मुलांच्या काय अपेक्षा आहे. आता बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्या संकल्पना मला काही फारशा माहीत नव्हत्या, पण त्या एका ओळीमुळे त्यांच्याशी माझं झगमकलं, वाद झाला. मग ते खूप काळ चालला तो वाद. तर बाबा आमटेशी माझा संबंध होता, त्यांच्याही कार्यात पूर्ण सहभागी व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. पण त्यांच्या एकसुरी वागण्यामुळे मग मी आनंदवनात फारसं गेलो नाही. विकास आमटे माझा मित्र आहे, पण तिथे माझं जाणं होत नाही. तर बाबा आमटे, विकास आमटे किंवा ठाकूरदाजी बंग, अभय बंग, राणी बंग, हा 1984 मध्ये आम्ही एक शिबिर घेतलं होतं नंतरच्या काळात, नाट्य शिबिर. सतीश पावडे माझा एक मित्र आहे, तो नाटकाकडे वळतो माझ्यामुळे. आता तो नाटकाचा मोठा शिक्षक आहे, त्यांनी पीएचडी केली नाटकावर. तिथे राणीबाग विद्यार्थिनी होत्या. ठाकूरदास बंकी सून, तिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकारने दिलाय, ती विद्यार्थिनी होती. आणि तिने जेव्हा सर्च काढलं, जेव्हा सर्च ही संस्था काढली, त्या 87 मध्ये तिथे मी गेलो होतो. अलीकडे गेलो होतो, 2005 मध्ये गेलो होतो. अशात आणि ठाकूर अभयवंशी माझा फार चांगला संबंध आहे. म्हणजे गांधीवादी लोकांशी माझा फार निकटचा संबंध होता. पण पुढे पुढे माझ्या विचारसरणीत खूप मोठा बदल झाला. तो एक स्वतंत्र एपिसोडच आहे, त्याबद्दल आपण नंतर माहिती करू. खरं आहे सर. मित्रांनो, हा होता दिलखुलास डॉक्टर अशोक राणा यांच्या मुलाखतीचा पहिला भाग. तर आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय मराठी दर्शनच्या माध्यमातून. तर त्यांचा पुढीलही जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत भाग 2 मध्ये. त्यांनी पीएचडी कशी केली, कोणत्या विषयात केली, त्याचा कोणकोणत्या चळवळींशी संबंध आला पुढे भविष्यात, आणि एकूणच ते इतक्या लेखनाकडे कसं वळाले आणि इतकी पुस्तकं कशी लिहिली, काय प्रेरणा होती त्यामाग. आणि त्यांची जी म्हणजे एखादा लेखक अस्वस्थ झाल्याशिवाय लिहित नाही इतकं, हे अगदी खरं आहे. त्यामुळे ते कुठं कुठं अस्वस्थ झाले आणि कोणकोणतं पुस्तक जन्माला आलं, त्याबद्दल आपण प्रत्येक पुस्तकाची जन्मकथा जाणून घेणार आहोत. त्याची प्रकाशन कथा, त्याच्या कुठलं पुस्तक गाजलं, कुठलं पुस्तक का गाजलं नाही, त्याबद्दल हे जाणून घेणार आहोत. त्यांचा इथपर्यंत जो प्रवास आहे त्यांच्या निवृत्तीनंतरचा सुद्धा आणि निवृत्तीच्या अगोदरचा सुद्धा,
सुद्धा तो आपण भाग 2 मध्ये जाणून घेणार आहोत. तर पाहत रहा मराठी दर्शन, डॉक्टर अशोक राणा पॉडकास्ट. मराठी दर्शनला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओज तुमच्या मित्रांना, फॅमिलीला शेअर करा. व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, खूप वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.